चला, मेरे की ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या थर्ड डेच्या सेशन मध्ये स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज तीसरा दिवस आहे. हम्म आवाज कम आ रही है? सभी को आ रही है क्या? अ, आवाज येतोय का सर्वांना बरोबर की ठीक ठाक? चला, येत आहे. चला, ठीक आहे. तर बघा, आज तिसरा दिवस आहे. 2 दिवस संपले आहे, अजून म्हणजे जवळजवळ अर्धा प्रवास आज संपून जाणार आहे. ओके. आजचा दिवस खूप खास आहे. कशासाठी? बघा, काही लोकांसाठी आज जे मी शिकवणार आहे ते ऍक्च्युली शालेय जीवनामध्ये आपल्याला पहिलीपासून शिकवलं गेलं पाहिजे, पण आपण शिकत नाही आणि जीवनामध्ये आपण बरेचसे उत्तर आपल्याला भेटत नाही. तर पहिल्या दिवशी जशी तुम्ही हजेरी लावली की माझ्या जीवनात हे प्रॉब्लेम आहेत, आर्थिक समस्या आहे, भावनिक समस्या आहे, नात्यांचे काही प्रॉब्लेम आहे, तर ते तुमच्या जीवनात कशामुळे आहे, तर आज आपण सात चक्र आणि औराचा अभ्यास करणार आहे. खूप महत्वाचा आहे. तर जे लोक यंग आहेत ते खूप लकी आहेत, त्यांच्याकडे हे ज्ञान खूप लवकर त्यांच्या जीवनात येणार आहे. आणि जे लोक वयाची 70 पार केली आहे, 60 पार केली आहे, त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही अगदी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत ही माहिती तुम्हाला असणार आहे. तुम्ही दुसऱ्यांना गाईड करू शकणार आहे की तुझ्या जीवनात असा प्रॉब्लेम आहे, तर तुझं कुठलं चक्र इम्बॅलन्स आहे. ओके. तर खूप सुंदर आहे. आणि आज वही पेन घेऊन बसायचं आहे. 7 चक्राचे तुम्हाला चांगले नोट्स बनवायचे. ओके. चलो. तर गुड मॉर्निंग. आता काल आपण काय घेतलं, आणि सर्वांचं ज्यांचं ज्यांचं लेवल 1चं अटेन्डमेंट झालं आहे, सर्वांचं वेलकम आहे. चला, आता आणि आज आपण काय करणार आहे, अजून एक आज आपण लेवल 1चा ज्यांचाही शक्तिपात झाला त्यांचं ऍक्टिव्हेशन घेणार आहे. आणि तुम्ही आज सेशन संपल्यानंतर एक ग्लास पाणी घेऊन यायचं. पाण्याची चव बदलायला, पाणी चार्ज करायला पण आजच शिकवणार आहे. रेकीला कॉल कसा करायचा, खूप इम्पॉर्टंट डे आहे आजचा. ओके. रोजच महत्वाचा असतो, उद्याचा थोडा गमतीशीर आहे. उद्या थोडंसं तुम्हाला पेंडुलम डाउजिंग शिकवणार आहे. ओके. चला, तर काल जाता जाता आपण घेतलं 5 लाईफ मेडिटेशन. तर जमलं का माफ करायला कुणाला? सांगा बरं. हो, मी नाही जमलं असे किती जण आहे? आणि हो मी केलं आणि नाही केली वाले किती आहेत बघू द्या बरं. खूप महत्वाचं होतं कालचं. तुम्ही सांगितलं नाही, कसं वाटलं? चलो, केलं माफ. ओके. चला, धनश्री मॅमने माफ केलं. अजून चला, व्हेरी नाईस. काही काही लोकांना नाही माफ करता येतं, ट्राय केलं. चलो, व्हेरी नाईस. चला, रवींद्र सर बोलतात की मी केलं. चला, व्हेरी नाईस. चलो, व्हेरी. आता बघा, काही काही लोकांना माफ नाही करता आलं, ते का नाही करता आलं त्याचं उत्तर आहे तुम्हाला भेटणार आहे, की करून टाकायचं. मी सांगतो कशासाठी आहे. चलो, व्हेरी नाईस. चला, केलं तर छान आहे. याच्या पुढे परमेश्वर तुमच्या हातात जी कोरी पाटी दिली आहे, स्वतःच आयुष्य लिहायचं. आता बघा, ज्यांनाही अजूनही माफ करता आला नाही त्यांच्यासाठी छोटासा एक मेसेज देतो, तेवढं वाचा, नंतर आपण आजच्या सेशन क्लासला सुरुवात करू. ओके. चला, काय बोलतात, खूप प्रयत्न केला पण काय झालं, लेट मी चेक 1 मिनिट. नाही करू शकले माफ. ठीक आहे, आपण बोलूया त्याच्यावर. चला, मी तुम्हाला थोडासा अटेंड नाही करता आले सेशन तर रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. चला, आपण शिकवण्याकडे जाऊया. मेसेज वाचत बसलं तर मेसेजच्याच गप्पा आपल्या जास्त रंगतील. 1 मिनिट थांबा. आता बघा, ज्यांनाही माफ करता आला नाही त्यांनी लक्षात घ्यायचं आहे, ज्यांना तुमच्यावर प्रेम कसं करायचं माहिती नव्हतं त्यांना माफ करायचं आहे. कारण त्यांच्यामुळे तुम्ही आता स्वतःवर प्रेम करायला शिकणार आहे. ज्यांना तुमच्याशी कसं वागावं हे माहिती नव्हतं त्यांनाही माफ करायचं आहे, कारण त्यांच्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला आता शिकणार आहे. ज्यांना तुमच्या स्वप्नावर विश्वास नव्हता त्यांनाही माफ करायचं आहे, कारण त्यांच्यामुळेच तुम्ही आता स्वतःला प्रेरणा द्यायला, मोटिवेशन द्यायला आणि जीवनात पुढे जाण्यास शिकणार आहे. आणि जे तुमच्या वाटचालीत साथ देऊ शकले नाही, अर्ध्यात सोडून गेले, त्यांनाही माफ करायचं आहे. कारण
त्यांच्या अभावामुळेच तुम्ही आता स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकणार आहे. ओके, तर माफ करून टाका. काय होतं ते जुनं जुनं घेऊन, जर नकारात्मकता असेल आपल्या शरीरावर वेगवेगळ्या आजारांचं कारण बनतं. ओके, तर आज आपण काय शिकणार आहे? 7 चक्र आणि ओरा. ओके, तर हे इनफ आहे. आता आपल्याला 7 चक्र आणि ओरा शिकायचे. त्याच्या आधी बघा, मी एक ऍक्टिव्हिटी घेणार आहे आज तुमची, खूप सुंदर आहे हं. 1 मिनिटाचा गेम खेळायचा आहे आपल्याला. मग मी तुम्हाला चांगलं समजेल ओरा वगैरे काय असतं कसं. आता समजा मला आता स्क्रीनवर ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत, हवं तर 1 मिनिटाची ऍक्टिव्हिटी आहे. खूप बिझी असाल 1 मिनिट व्हिडिओ ऑन करा, नंतर तुम्ही बंद केला तरी मला फरक पडत नाही. 1 मिनिटाची आपण ऍक्टिव्हिटी घेऊया. ओके, चला 1 मिनिटासाठी व्हिडिओ ऑन करा. एक छोटीशी ऍक्टिव्हिटी घेतो आणि लगेच. ओके, आता थोडेसे चेहरे टेन्स दिसत आहे मला. मीनल मॅम आहे, अर्चना आहे. चला, काहींचे चेहरे खूप सिरियस आहे, सिरियस लोकांसाठी. हा, आता काय करायचं आपल्याला? बघा, सिरियस आहे, काहीतरी टेन्शन आहे जीवनामध्ये, काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून सिरियस आहे, काही शिकायला आले. आता काय करायचं आहे? छोटासा गेम आहे. गेम कसा आहे बघा, इथे कोणी कोणाला ओळखत नाही, बिंदास लाजायचं नाही. 1 मिनिट, 1 मिनिटाचा टाइमर आहे. आणि करायचं काय आहे? मी जेव्हा टाइम स्टार्ट बोलेल तेव्हा चेहऱ्यावर एक स्माइल आणायची आहे, एकदम मनातून अशी 40% वाली स्माइल, स्माइल आणायची आणि ती स्माइल सोडायची नाही. ओके, अगदी छोट्या मुलांसारखं बनून जा. आम्ही पाड्यावर जाता तर असे प्रयोग करतो, छोट्या छोट्या खेड्या पाड्यावर जेव्हा डोनेशनला, तर खूप मजा येते. छोट्या मुलांसारखं बना आणि स्माइल सोडायची नाही. जिसने स्माइल छोडी मैं सीधा नाम लूंगा की हाँ ये बंदा आउट हो गया. ओके, रेडी? खूप मजा येते, कोणी कोणाला ओळखत नाही. आधी एवढी स्माइल, आता बघा लगेच ते डेकवडी मॅम, अर्चना मॅम, बघा लगेच. आता मनीत उपाध्याय मॅम, व्हिडिओ बंद होता लगेच स्माइल आली. चला, युअर टाइम स्टार्ट नाव. व्हेरी गुड निलेश सर, ते दीपा मॅम, चलो शौर्या मॅम, व्हेरी नाईस. उषा मॅम हसा, स्माइल स्माइल, दॅट्स नाईस. ओके, लक्ष्मी मॅम, रोहिणी मॅम इधर, व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. दीप्ती मॅम, व्हेरी नाईस. हा, चला, 30 सेकंड्स राहिले आहे, अजून थोड्या वेळ होल्ड करा. हा, हम्म, हम्म. चला, सागर सरांचं बघा, ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करत आहेत तरी किती सुंदर स्माइल आहे. समोरची व्यक्ती बोलेल ही व्यक्ती एवढी खुश काय आहे? तुम्हाला मी सांगतो आता थोड्या वेळाने. ओके, चला, सर आहेत, रवींद्र सर, व्हेरी नाईस. किरण मॅम, ओके. चला, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. चला, थँक्यू सो मच. खूप बिझी असाल आता, व्हिडिओ बंद करू शकतात. आता बघा, मी ऍक्टिव्हिटी का घेतली? हा, साधं सोपं आहे. आता तुम्हाला थोड्या वेळाने याचं उत्तर भेटेल. अचानक मूड चेंज झाला की नाही, सिरियस होते आणि सगळ्यांना बघून काय झालं? स्माइल ऊर्जा, तुम्ही एकाने स्माइल केली, स्क्रीनवर सगळे होते, तर काय झालं? याला बोलतात, जसं बॅड एनर्जी, ऊर्जा मॅनिप्युलेट होते एनर्जी, तसंच ती कलेक्ट देखील होते. खूप चांगल्या पद्धतीने कलेक्ट देखील होते. आणि जेव्हा स्माइल ऊर्जा तुमच्या ओराला कसं बूस्ट करते, मी थोड्या वेळाने एक्सप्लेन करणार आहे. ओके, तर आज आपण 7 चक्राने ओरा शिकणार. थोड्या वेळाने लगेच सांगतो प्रॅक्टिकल का घेतला. हा, आता बघा, ओरा म्हणजे काय? आता मी तुम्हाला परत विचारणार नाही, कोणी सांगा, कधी बघितलंय का? आज खूप मोठं सेशन आहे, खूप सिलेबस कव्हर करायचं आहे. तर ओरा म्हणजे काय? तर बघा, हे जे महापुरुष आहे त्यांचे आपण फोटो पण बघतो, देवदेवतांचे, त्यांच्या मागे एक प्रकाशाचं वलय दिसतं आपल्याला. तसंच आपल्याही मागे असं प्रकाशाचं वलय असतं. हे महापुरुष असतात, यांचा ओरा स्ट्रॉंग असतो, खूप ब्राईट असतो, भास होतो. ओके, तर मी तुम्हाला सांगणार आहे कसं. आपलाही असतो, कमी जास्त प्रमाणात, पण तो असतो. आता बघा, ओरा म्हणजे काय? तर ओरा म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेलं एक ऊर्जेचं क्षेत्र, याला एक एनर्जी फील्ड आपण बोलतो. प्रत्येक गोष्ट व्हायब्रेट करते, सजीव असो निर्जीव असो.
हे 7 स्तरांमध्ये विभागलेले असते माणसांच्या. मी ह्युमन कंडिशन बद्दल बोलत आहे. व्यक्तीच्या विचार, भावना आणि आरोग्यावर याचा प्रभाव पडतो. आणि ऊर्जेचे संतुलन बिघडल्यास, ह्या ओरा जर खराब असेल तर आपल्याला थकवा, चिंता, निराशा जाणवते. माणसाच्या ओराची सरासरी लांबी शरीराच्या सर्व दिशांना सुमारे 3 ते 4 फूट असू शकते, म्हणजे ऍव्हरेज. मात्र ही लांबी व्यक्तीच्या ऊर्जा पातळी, भावना किंवा एखादा आध्यात्मिक साधक असेल किंवा त्याच्या हेल्थ लेवलवर चेंज होऊ शकते. आणि कमकुवत, कमी ऊर्जा ज्याचा असेल त्याचा ओरा खूप छोटा असतो. इवन जे बेड रिडन असतात, आजारी पेशंट असतात, ज्यांचं डेथ जवळ आली आहे, वरती जायची वेळ आली आहे, त्यांचा ओरा खूप कमी होऊन जातो. ओके. संतुलित आणि निरोगी माणसाचा ओरा 3 ते 6 फूट असतो. तर सशक्त आणि आध्यात्मिक साधक जसे की ध्यान करणारे हिलर्स असतात, त्यांचा ओरा खूप मोठा असतो. ओके. तर आता आपण याच्याबद्दल बोलणार आणि ओरा आपण मोजू पण शकतो. ओके. मी तुम्हाला थोडस एक एक दाखवतो तुम्हाला. ओके. आता ओरा मोजण्यासाठी काही थोड्या वेळाने सांगतो तुम्हाला ओरा कसा मोजायचा वगैरे. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता बघा काय होतं, काही ठिकाणी गेल्यावर आपल्याला अस्वस्थ वाटते आणि काही ठिकाणी शांत वाटतं. तर ओरा कसा असतो, तर ओरा फक्त, हा जो ओरा असतो फक्त व्यक्तीचा नाही तर वास्तूचा देखील असतो, एखाद्या एरियाचा देखील असतो. जर तुम्हाला कोणी बोललं की आजचा दिवस आहे, तुला सुट्टी आहे, पुढचे 3 तास तू एखाद्या जनरल हॉस्पिटलमध्ये घालव, ओके, तिथे राहा, तिथे बस आणि घरी ये. आणि एखाद्या व्यक्तीला बोलले की पुढचे 3 तास आहे, तू कुठे मंदिरात मंदिरात जाऊन बस, तुला अशी टास्क आहे, तर तुम्ही काय सिलेक्ट करणार? मंदिरात सिलेक्ट करणार. कारण तुम्हाला माहिती आहे तिथली एनर्जी एक वेगळ्या पद्धतीची एनर्जी असते, वाईब्स असतात. तुम्ही हॉस्पिटलमध्ये निरोगी जरी गेले, 3 तास राहिले ना, तुम्हाला काही ना काही होऊनच जाईल. ओके. तिथला ओरा खूप खराब असतो. त्याचप्रमाणे आपल्या घरातही, आपल्याला एखाद्याच्या घरी जायला खूप छान वाटतंय, कुणाच्या घरात घुसताच एक वाईब्स येतात, अरे बापरे खूप छान आहे. आणि एखादी व्यक्ती अशी असते, तुम्हाला त्याच्या घरात 5 मिनिट देखील पाय ठेवायला वाटत नाही. असं का होतं? कारण त्या वास्तूचा देखील ओरा असतो. ओके. तर व्यक्ती आणि वास्तू दोघीच असतो, आपण सजीव निर्जीव दोघी बघणार आहे. जसं भक्त प्रल्हाद होते, त्यांना कणाकणामध्ये ईश्वर दिसत होता. याचा अर्थ काय आहे? एनर्जी इज एव्हरीवेअर. ते गॉड पार्टिकल ज्याला आपण बोलतो, एनर्जी सगळीकडे आहे. सगळं काही व्हायब्रेट होतं, सगळ्याची एक एनर्जी असते. आणि जेव्हा तुमचा मूड चांगला असतो, थोड्या वेळाने एक्सप्लेन करतो, तर आपला ओरा खूप छान ब्राईट होतो. हा, खूप पद्धती आहेत ओरासाठी, आपण एक एक करून बघणार आहे. ओके. आता बघा, ज्यांचंही वारंवार नकारात्मक लोक ओढून घेतात जीवनामध्ये नकारात्मक घटना, ते कसं होतं? आता एक, ही दुखी व्यक्ती आहे, हा, एक सॅड पर्सन आहे, दुखी व्यक्तीचा ओरा आहे. आणि जर तुम्ही नीट बघितलं, हे त्याचं ऊर्जा क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये इथे छोटे छोटे असे गॅप आहेत. होतं काय, जेव्हा तुम्ही दुःखी असतात, जेव्हा तुमचा ओरा वीक असतो आणि तुम्ही एखाद्या नकारात्मक ठिकाणी जातात किंवा एखादी व्यक्ती असेल ज्याची नजर लवकर लागते वगैरे, तुम्ही त्या व्यक्तीच्या बॅड इंटेन्शनने, म्हणजे त्याच्या काही त्याने बॅड भावना तुमच्याबद्दल बोलली असेल, इंटेन्शन दिलं असेल, तुम्ही खूप लवकर प्रभावित होतात. एखाद्याचा आजारही असेल, पुन्हा भक्तीमध्ये गेले, तुम्हाला खूप लवकर पकडलं जातं. ओके. तर तुम्ही बघितलं असेल, सगळ्यांनाच कोरोना व्हायचा का? काही लोक सही सलामत वाचले ना. आमच्या घरात कुणाला झालाच नाही, असे पण केसेस आहे, बरोबर. मला झालाच नाही, काही लोक बरेच हे होते कोविड काळामध्ये, त्यांना काही झालंच नाही. हा, ओरा, आपला ओरा खूप संतुलित पाहिजे, क्लीन पाहिजे. ओके. तर दुखी पर्सन जो असतो, त्यांचा ओरा खूप वीक असतो. बाहेरची निगेटिव्हिटी ते बरोबर शोषून घेतात निसर्गातील. आणि हा आहे आनंदी पर्सनचा ओरा, एक हॅपी पर्सन. हॅपी पर्सनचा ओरा पूर्णपणे बघा सील आहे, इथे कुठलाही प्रकारचा गॅप नाही आहे. अशी व्यक्ती कितीही नकारात्मक लोकांमध्ये गेली, कितीही ते टॉक्सिक लोकांमध्ये जरी काम केलं, तर ही व्यक्ती सही सलामत त्याच्यातून बाहेर पडते. अशा व्यक्तीचं बॅड एनर्जीज, म्हणजे एव्हरीथिंग इज एनर्जी. तर कुणाचं काही बॅड इंटेन्शन असेल, वाईट भावना असतील किंवा कोई टोना टोटका, यांना काहीही फरक पडत नाही. तर
दोन गोष्टी आहेत. एक तर तुमचा ओरा खराब असतो तेव्हा तुम्ही दुःखी असतात, किंवा तुम्ही हॅपी राहायचं स्वतःहून, हॅपी गो लकी, तुमचा ओरा ऑटोमॅटिक छान होतं. तर म्हणून सांगितलं हॅपी राहायचं आहे. ओके, म्हणून मी तुमचं ते प्रॅक्टिकल घेतलं. आता ओराचे काही स्तर असतात, फिजिकल लेवलवर, इमोशनल लेवलवर, मेंटल लेवलवर, असे आपल्या शरीराचे 7 स्तर असतात. ते आपण पुढे बघणार आहे. ओके, चक्राज मध्ये तुम्हाला चांगलं समजेल. आता हा ओरा बघायचा कसा, तर ओरा दिसतो देखील, आपण ओरा बघू देखील शकतो. आता थोडस टेक्नॉलॉजीकडे बघूया. आता काही वर्षांपूर्वी जर तुम्हाला कोणी सांगितलं असतं, म्हणजे 300 200 300 वर्षांपूर्वी, की आपण आपल्या शरीरातले पार्ट्स बघू शकतो, म्हणजे तुम्ही तुमच्या शरीरातलं बाळ देखील बघू शकतात, तेव्हा कोणी विश्वास ठेवला असता का? नाही. कारण तेव्हा तसे काही इक्विपमेंट्स नव्हते. पण आता बरेचसे एक्सरे मशीन आहेत, गॅमा रेज आहेत, तुम्ही सोनोग्राफी करून तुमच्या बेबीची हालचाल बघू शकतात, बरोबर की नाही? तसंच ओरावर पण अगोदर कुणाला विश्वास नव्हता की असं काही असतं, पण आता त्याच्यासाठी देखील मार्केटमध्ये इक्विपमेंट्स आलेले आहेत. तर हे आहे एक, हा कॅमेरा आहे, जसा एक्सरे मशीनचा कॅमेरा असतो तसाच हे आहे किरिलियन फोटोग्राफी. तर किरिलियन फोटोग्राफी काय आहे? ही एक टेक्नॉलॉजी आहे, जे वस्तूंच्या, म्हणजे वस्तू आणि व्यक्ती यांचा फोटो कॅप्चर करून ते बरोबर तुम्हाला त्याचा ओरा दाखवतं. ओके, म्हणजे ते केरिलियन नावाचे एक सायंटिस्ट होते, त्यांनी बनवलंय म्हणून त्याचं नाव आहे. ओके, आता बघा त्या मशीनने काढलेले फोटो आहेत, हे काही बघा आपल्या हाताचा आहे, हाताचा ओरा आहे, फक्त व्यक्ती नाही वस्तू आहे. हा बघा, हा जो टोमॅटो तुम्हाला दिसत आहे, बघा हा कच्चा टोमॅटो आहे, त्याचं ऊर्जा क्षेत्र एकदम स्ट्रॉंग आहे, वाढलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही काय करतात, त्याला भाजलं, त्याला कुक केलं, तर त्याच्यातली प्राणशक्ती, जीवनी शक्ती खेचल्या जाते, आणि मग त्याचा ओरा असा वीक होऊन जातो. आपल्यातली प्राणशक्ती कमी झाली, एनर्जी लेवल कमी झाली, तर आपला ओराही असा कमकुवत होतो. आणि म्हणून जे लोक योग साधना करतात, रेकी करतात, त्यांचा ओरा खूप छान असतो. ओके, हा झाडाचं पान आहे, चावी आहे, सजीव निर्जीव सगळ्या गोष्टींचा ओरा असतो. ओके, बघा त्या फोटोने असं कॅमेराने व्यक्तीचाही ओरा, ओराचे कलर तुम्ही बघू शकतात. आता मी तुम्हाला इथं छोटस उदाहरण, एक एक्झाम्पल देतो. हा आता बघा, ह्या फोटो किरिलियन फोटोग्राफीने काढलेले आहे. आता कसं आहे, आता इकडे एक मशरूमचे दोन फोटो आहेत. आता कसं आहे, एक उजव्या बाजूला जे आहे ना, पहिल्या डाव्या बाजूचं ते मशरूम आहे, ते पारंपरिक पद्धतीने शेतीतून याचं उत्पन्न घेतलं आहे, ते मशरूमचा ओरा आहे. आणि बाजूचा जो आहे, जे तुम्ही शेतीमध्ये जेव्हा पीक घेताना शेतकरी जेव्हा त्याच्यात केमिकल टाकतो, काही त्याच्यामध्ये प्रक्रिया करण्यासाठी, तर त्याचा ओरा ते अनहेल्दी असतं, त्याचा ओरा पूर्ण वीक असतो. सेम इथे ब्रोकोली आहे, पण तुम्ही असं समजा की फ्लॉवर आहे, फ्लॉवरची भाजी आहे. तर कुठलंही रासायनिक रसायन वापरून न बनवता जर पिकवलं, तर ते ब्रोकोली किंवा फ्लॉवरची भाजीचा ओरा असा असेल. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर काही केमिकल्स वगैरे टाकतात, तर त्याचा ओरा असा होऊन जातो. इवन इथे टोमॅटोचं देखील उदाहरण दिलेलं आहे. आता हे सांगायचं माझं कारण काय आहे, हे मी तुम्हाला का दाखवत आहे, आता लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट, प्रत्येकाचा एक ओरा असतं, एक ऊर्जा क्षेत्र असतं, आणि ऊर्जा क्षेत्र खराब झालं तर ते आपल्यासाठी अनहेल्दी असतं, व्यक्ती असो किंवा वस्तू असो. आता तुम्ही काय करतात बघा, जेव्हा बाजारात जातात, तुम्ही समजा बटाटे घ्यायला गेले, भाजी मार्केटमध्ये, आणि तुम्ही काय करतात, त्या बाजारात जितके लगेच उचलतात का, तुम्ही काय करतात, खराब खराब वाले बाजूला काढतात की नाही, तुमच्या हाताला जो चांगला वाटेल तो घेतात, बाकीचा तुम्ही काय करतात, बाहेर काढून ठेवतात. आणि ते असं करत करता सगळे लोक तो खराबवाला बाहेरच काढतील. ते सगळे पदार्थ, ते बटाटे, आपण बटाट्याचं उदाहरण घेऊया, बाहेर काढले. आणि मग शेवटी काय होतं, मग तो जो दुकानदार आहे, तो ते बटाटे स्क्रॅप मध्ये टाकतो का? बिलकुल नाही. ते कुठे जातात? ते जातात सेलरकडे, कुठला, स्ट्रीट वेंडर, वडापाववाल्याकडे जातात. मग वडापाववाला ते स्वस्तवाले बटाटे घेतो, आणि मग काय होतं, जेव्हा तुम्ही बाहेर खायला जातात, तर तेच काढलेले बटाटे तुमच्या पोटात जातात. आणि जेव्हा कधी तुम्ही, म्हणजे नेहमीच आजारी नाही पडत, पण कधी जर आजारी पडले, डॉक्टरकडे गेले, डॉक्टरचा पहिला प्रश्न काय असतो, बाहेरचं काही खाण्यात आलं होतं का, विचारतात की नाही? ऍग्री की नाही?
तसंच वस्तू आणि व्यक्ती दोघांचंही असतं. ओके, आलं लक्षात? तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपली एनर्जीचं रक्षण करायचं आहे, ओराला प्रोटेक्ट करायचं आहे, स्ट्रॉंग ठेवायचं आहे, जेणेकरून बाहेरचे नकारात्मक लोक, त्यांचे नकारात्मक विचार, नकारात्मक परिस्थिती आपल्या ऊर्जा क्षेत्रामध्ये प्रवेश करायला नाही पाहिजे. ओके, आणि लक्षात घ्या, ओराचं क्षेत्र खूप मोठं असतं, म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या याच्यानुसार. आता काहींचा ओरा कमकुवत, जे लोक आजारी असतात त्यांचा ओरा खूप छोटा असतो, म्हणजे काही आध्यात्मिक एखादे महापुरुष बघूनच सांगतात की ही व्यक्तीची जायची वेळ आली आहे, एवढा छोटा ते ओरा बघू शकतात. इवन ओराची लेंथ सुद्धा मोजू शकतो आपण, त्याच्यासाठी कॅमेराची गरज नसते. आता असे एल रॉड असतात, तर बरेचसे हिलर लोक वापरतात, याला एल रॉड बोलतात. असं काय करायचं, याला घ्यायचं आणि एखाद्या व्यक्तीला ना 10 1 मीटरवर उभं करायचं आणि असं पकडायचं आणि त्याला बोलायचं तू हळूहळू चालत आहे. आणि जेव्हा त्याचा ओरा ह्या एल रॉडला टच होतं तर हे हालायला लागतं, आणि मग आपण, आपल्याला कळतं की मग तिथून लेंथ मोजायची, त्याच्या ओराची लेंथ तेवढी आहे. तर आपण याच्याने लेंथ सुद्धा मोजू शकतो एखाद्याची. ओके, खूप छान आहे याचा पण प्रयोग आहे ना. एखाद्याच्या हातात आहे ना, आणि ती व्यक्ती असेल, तुम्ही त्याच्या हातात एक ऍपल द्या, याची एनर्जी लगेच मोठी होऊन जाते. आणि जर त्याच्या हातामध्ये तुम्ही एखादा कोको कोलाची बाटली दिली, कोल्ड्रिंक दिली, बियर दिली, काही दिलं, त्याचं ऊर्जा क्षेत्र लगेच लॉक होऊन जातं. तर असे प्रयोगही आपण जनरली करू शकतो. तर सांगायचं तात्पर्य, आपल्या ओराचं रक्षण करायचं आहे, ओराला प्रोटेक्ट करायचं आहे, जेणेकरून तुम्ही दुसरी काही बाहेरची नकारात्मक लोक ओढून घेणार नाही आहे. तर मी तुम्हाला थोडंसं ओराला कसं प्रोटेक्ट करायचं ते पण सांगणार आहे, फक्त तुम्हाला हे नाही देणार आहे. आता बघा, ओराचे कलर पण असतात, लाल कलर, केशरी कलर, पिवळा कलर, आणि पुढच्या लेवलला आपण शिकवतो की तुमच्या ओराचा कलर स्वतःचा कसा बघायचा, न्यूमरोलॉजी नुसार पण असतं ते. मग तुमच्या ओराचा कलर काय आहे, त्याचं मिनिंग काय आहे, ते सगळं तुम्हाला एवढं याच्यामध्ये नाही सांगू शकत 5 दिवसामध्ये. तर बेसिक बेसिक शिकून घ्या. आता बघा, ओरा आपला दूषित कशासाठी होतो, आपला ओरा खराब होण्याची कारणे काय आहेत? तर लक्षात घ्या, सततचे नकारात्मक विचार आणि भावना. तुम्ही सतत नकारात्मक विचार करणार, भावना ठेवणार, तुमचा ओरा कमकुवत होणार. नेहमीचे स्ट्रेस आणि चिंता, त्याच्यानेही तुमचा ओरा वीक होऊन जातो. अनहेल्दी लाईफस्टाईल सिंपल आहे, तुम्ही काही व्यायाम करणार नाही, फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही, सकाळी उठले, टीव्ही समोर बसले, खाल्लं पिल्लं, ती जर तुम्ही छोट्या मुलांमध्ये जास्त बघतात, ते तसे असतात, तर ओरा खूप खराब होतो. नकारात्मक वातावरण पण आहे, जसं तुम्ही टॉक्सिक लोकांमध्ये काम करतात, तुमच्या आजूबाजूचं वातावरण खराब आहे, तर तुमचा ओरा वीक होऊन जातो. शारीरिक आणि मानसिक थकवा. आता याच्यावर वर्क कसं करायचं बघूया. आता हे तर सांगितलं, पण त्याला प्रोटेक्ट कसं करायचं थोडंसं आपण बघणार आहे. ध्यान आणि प्राणायाम जे लोक करत असतील त्यांना याचं माहिती. दुसरं आहे मीठ आणि पाण्याने स्नान. आता ही तुम्हाला करून बघायचं आहे. हे प्रॅक्टिकल तुम्ही, आपला क्लास शनिवारी संपेल, तर आज संध्याकाळी करा, नाही तर उद्या सकाळी करा, आणि मला उद्या क्लासमध्ये सांगा. बरेचसे लोक करतात. काय करायचं, आंघोळीला जेव्हा जाल तर पिंक सॉल्ट भेटतं, 10 रुपयाला पण पुडी भेटते, हिमालयन रॉक सॉल्ट त्याला बोलतात. हिमालयन रॉक सॉल्ट पिंक कलरचं असतं. ते तुम्ही त्या पाण्यामध्ये टाका, मुठभर टाकायचं किंवा 2 चमचे टाका आंघोळच्या पाण्यामध्ये, आणि आंघोळ करून बघा. तुम्हाला इन्स्टंट तुमच्या एनर्जीमध्ये बूस्ट जाणवेल, अचानक तुमची एनर्जी हाय होऊन जाते. बरेचसे लोक हे करतात. तर कोणी करतं का सांगा बरं मला, कधी कोणी केलाय का प्रयोग? प्रत्येक बॅचला असे लोक असतात. हा, चला, संजीवनी मॅम करतात, कसं वाटतं सांगा बरं, म्हणजे दुसऱ्यांना थोडं वाटेल की वर्क करतंय. कुणाला विश्वास बसायला पाहिजे. हा, अनम्यूट करा बरं. हा, सांगा मॅम, हं. वर्क करतं की नाही? शनिवारी शक्यतो कसं की शनिवारी जर केलं ना सर, तर त्याचा हम्म, इफेक्ट जास्त होतो शनिवारी. आणि आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, तर त्याच्यासाठी आपण पाण्यामध्ये मीठ टाकून सगळी घरातली फरशी पण आपण ती पुसली तरी आपल्याला बरोबर, ते खूप करू. फ्रेश वाटतं. हा, करू अमावस्या शकतो. पौर्णिमेला पण जे काही आपल्याला असं वाटतं की आता आपल्या ओरा खराब झालेल्या आहेत, तर अमावस्या पौर्णिमेला तर आणि दर शनिवारी पाण्यामध्ये मीठ टाकून आपण जर अंघोळ केली तर खूप छान वाटतं. आणि एकदम शरीर आपल्याला हलकं हलकं वाटतं, म्हणजे जो हम्म, काही जडपणा आलेला असतो ना, तर तो नक्कीच बरोबर. कमी होऊन जातो.
आणि बरोबर. घरातली पण नकारात्मक असं होतं की सारखी लोक कोणी ना कोणीतरी येऊन जातात, काय येतात, काही नसतं की. तर त्याच्यानंतर पण आपण जर फरशी वगैरे जर पुसली क्लीन केली की तर आपल्याला खूप फ्रेश वाटतं. म्हणजे घरामध्ये एक वेगळी एनर्जी प्राप्त होती आपल्याला. आणि बरोबर. बरेचशी लोक सांगतात की तुमच्या घरात आलं की आम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटतं. व्हेरी नाईस. अगदी हा. बरोबर. आणि चला. मेडिटेशन वगैरे जे आहे की नाही, तर मी माझे विद्यार्थी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने पण मी त्यांचं घेते, तर त्यांना पण खूप म्हणजे छान वाटतं. आणि ते म्हणतातच, आता मी म्हटलं होतं की त्यांना असं रागानेच बोलले होते, की नाही आता मी मेडिटेशन बंद करणार आहे, तुम्ही येऊ नका. कारण ते त्रास द्यायचे ना असं. मग ते सारखं सारखं डोक्याला माझाच त्रास व्हायचा आणि मग घरातले लोक मला ओरडायचे, ते बंद कर म्हणायचे ते. त्यामुळे मग मी म्हटलं नाही आता जे आहे ते चाललेलं आहे तर ते चालू द्यायचं. आणि मग मुलांमध्ये पण सकारात्मकता खूप आलेली आहे त्याच्यामुळे. आणि जे आपण म्हणतो आता ते पाण्याचं पण अभिमंत्रित वगैरे केलेलं जे पाणी आहे ते पण मुलांना की जेणेकरून त्यांची बुद्धीची कॅपॅसिटी जास्तीत जास्त वाढेल, तर त्याचे पण प्रयोग चालू असतात अधूनमधून. चला, व्हेरी खूप नाईस. आणि छान वाटतं आणि तुमची शिकवण्याची जी पद्धत आहे ना सर, फार सुंदर आणि सुरेख शिकवता तुम्ही. खूप चला. सुंदर. चला, थँक्यू सो मच. थँक्यू. चला. आणि ह्याचा उपयोग पण आता जे तुम्ही काही शिकवता ते मी लगेच इम्प्लिमेंट करते ना मुलांमध्ये. की हम्म. नाही हे पण आपल्या मुलांना जे विद्यार्थी आहेत तसं आता कसं आहे की सगळेच ह्याच्यातले आहेत, गरिबीतले आहेत मुलं तशी. खूप काही ते काही खर्च करू शकत नाहीत, पण आपल्याला त्यांच्यासाठी थोडंफार काही करता येईल ना. आणि सतत डोक्यात विचार येतो की कुणासाठी तरी काहीतरी करायचं हेच जास्त असतं. तर चला. स्वतःकडे मग माझं दुर्लक्ष होतं हे मात्र नक्की आहे. चालेल, सांगतो मी तुम्हाला कसं करायचं. थँक्यू सो मच. चालेल चालेल सर, अच्छा, थँक्यू. थँक्यू. आता बघा, लक्षात घ्या, निसर्ग निसर्गामध्ये खूप ताकद असते. आणि मीठ, आता मीठ काही नॅचरल सबस्टन्स आहे, सगळे काही रेमेडीज निसर्गामध्येच असतात मॅक्झिमम. हवा स्वस्त आहे, आपण तेवढा श्वास घेत नाही, बरोबर. प्राणायाममध्ये सांगतात की श्वास नीट घ्या, पूर्णपणे घ्या, तो आपण अर्धवट श्वास घेतो. पाणी पाणी आपण जास्त पित नाही, बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला पंचतत्व नंतर सांगेल, ओके. मीठ कुठलं घ्यायचं आहे, पिंक सॉल्ट सांगायचं, त्या दुकानवाल्याला बोलायचं हिमालयन रॉक सॉल्ट. त्याचे थोडेसे त्याचं प्रॉपर्टीज चांगले असतात स्नानासाठी, तर तुम्ही ते करू शकतात. अजून काही सांगतो तुम्हाला. हा, तुम्ही क्रिस्टल्स वापरू शकतात. आता क्रिस्टल्स काय आहे, जसं मी हातात घातलं आहे, क्रिस्टलमध्ये त्याची स्वतःची एनर्जी असते. क्रिस्टलचं ब्रेसलेट असेल, क्रिस्टलचं झाड असेल, तुम्ही वापरू शकतात. मंत्रजाप आणि धूप. मंत्रजाप मी तुम्हाला 7 चक्र मेडिटेशन शेवटच्या दिवशी देणार आहे. धूप वगैरे घरात लावत जा, अडकलेली ऊर्जा रिलीज होऊन जाते, ओके. वास्तूचा ऊर्जा करायचा असेल तर. प्रकृतीच्या सानिध्यात वेळ घालवणे, पंचतत्व. हा, तर पंचतत्व काय आहे, मी आधीच सांगितलं, निसर्गात खूप ताकद आहे. कोणी सांगेल का, कोण आहे का हुशार, पंचतत्व काय काय हे असतात. कधी कधी मी एखादं तत्व विसरून जातं. काय काय आहेत पंचतत्व, बघा. किसी को नहीं मालूम. चलो, ठीक आहे. तर हे 5 तत्व असतात आपले, काय आहेत, पृथ्वी, चला, कोणाचा तरी मेसेज आला, चला. अग्नी, वायू, जल, पृथ्वी, बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे, निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ राहायचं आहे ओरा प्रोटेक्ट करण्यासाठी. पहिलं आहे पृथ्वी तत्व. आता पृथ्वी तत्व काय म्हणजे, तुम्हाला काय करायचं आहे, ग्राउंडिंग. जी ही आपल्या शरीरात एक्सेस हीट आहे, अतिरिक्त ऊर्जा आहे. हा, हा, व्हेरी नाईस. चला, मॅडमने सांगितलं. तर जी अतिरिक्त ऊर्जा आहे ती कुठेतरी ग्राउंड झाली पाहिजे. जसं तुमच्या घरामध्ये करंट आहे, तो जास्तीचा करंट कुठे जातो, अर्थिंग होते, पृथ्वी माता शोषून घेते, बरोबर. तशीच तुमची ही एनर्जी पृथ्वीने शोषली पाहिजे. आता आपण काय होतं, शहरामध्ये 5व्या 6व्या 15व्या फ्लोअरला राहतो. मग ड्युटीला जाताना परत शूज घालून खाली येतो, तसंच जातो, परत येतो, शूज काढतो, वरती जातो. आपले पाय आपले पाय जास्तीत जास्त जमिनीला टच झाले पाहिजे, कारण ती एनर्जी ती पृथ्वी शोषून घेते, बरोबर. तर कधी जेव्हा वॉक कराल, तर कधी कधी ट्राय करा बिना चप्पल बुटचं वॉक करायचं, ती एनर्जी तुमची ग्राउंड होऊ द्यायची, ओके. जलतत्व आहे, पाणी जास्तीत जास्त प्यायचंय तुम्हाला, ओके. तर जलतत्वासाठी तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या, अदरवाईज तुम्ही पाणी नाही पिल्यावर काय होणार, तुमची त्वचा कोरडी होते, ड्राय होते, बरोबर की नाही. अग्नितत्व आहे, अग्नितत्वात तुम्हाला, अग्नितत्व म्हणजे फक्त आग नसते, ती फायर नाही, नुसती ती फायर नाही, तर आपली आतली फायर, जे आपण मसाल्याचं खातो, मसालेदार खातो, अनवॉन्टेड, ती आपल्या पोटामध्ये काय करते, ऍसिडिटी, आपल्याला अपचनच्या समस्या देते. आणि अग्नीलाही आहे,
तुम्हाला अग्निचंही फॉलो करायचं आहे. आणि वायू तत्व आहे, जास्तीत जास्त फ्रेश एअर घ्यायची आहे. ओके, निसर्गामध्ये राहायचंय. आता साधं सोपं उदाहरण देतो. आता मला सांगा तुम्ही, शहरापेक्षा म्हणजे खेड्यापेक्षा शहराची लोक जास्त आजारी पडतात की नाही? खेड्याची लोक थोडी जास्त निरोगी असतात ऍज कम्पेअर टू सिटी पीपल. आता कशासाठी असतात सांगा बरं? त्यांच्याकडे हे निसर्गाचे सगळे स्रोत असतात, ते त्या एन्व्हायरमेंट मध्ये राहतात. पंचतत्व, हा. त्यांच्या गावात बघा तुम्ही, एक तलाव असेल किंवा नदी असेल, ओढा असेल, काहीतरी असतं की नाही, जलतत्व बॅलन्स होतं. अ, अ, ते काय तिथे कोण बघणार आहे? चप्पल बूट ते अनवाणीच चालतात, शेतामध्ये काम करतात, त्यांची ग्राउंडिंग चांगली होते, बरोबर. खेड्याकडची हवा फ्रेश असते, बिलकुल प्रदूषित नसते. वायू तत्व त्यांचं बॅलन्स होतं, आलं लक्षात. अग्नितत्व, लाकूड ते सारण आणतात. आणि आता तरी खेड्यामध्ये परत एलपीजी गॅस आलेला आहे, पहिलं छान होतं. तरीही त्यांचं जेवण, जेवणाचं नाही, ते खूप मसालेदार, काही काही प्रत्येक खेड्याची वेगळी संस्कृती असते, पण ते अग्नीच्या जवळही असतात. ओके, तर म्हणून ते थोडेसे, त्यांचा ओरा स्ट्रॉंग असतो, निरोगी असतात. ओके, हेल्दी पण असतात ऍज कम्पेअर टू सिटी पीपल. नाहीतर म्हणून तर ते बोलायचे काय, माझी आजी नेहमी बोलायची, एक शब्द होता, हायब्रिड आहे तुम्ही लोक, हायब्रिड आहे, असं काहीतरी बोलायचीच आहे आमच्याकडे आली की. तर असं असतं. ओके, तर तुम्हाला पंचतत्वाचं पालन करायचंय. ओके, आणि क्रिस्टल्स वगैरे आपण पुढे बघणार आहे. तर क्रिस्टल ओरासाठी बरेचसे क्रिस्टल्स येतात. ओरा प्रोटेक्शन साठी क्लिअर क्वार्ट्स आहे, अॅमेथिस्ट आहे, आपण पुढे बघूया. ओके, क्रिस्टलचं काही निवडत. आता काय करायचंय तुम्हाला, ओरा, तर तुम्ही फील पण करू शकतात, ओरा फील पण करू शकतात. दोन्ही हात रब करून बघायचे. कधी वाटलं की सरांनी शिकवलं नाही, दुसरे शिकवतात, सांगतो, दोन्ही हात रब करायचे. आणि बघा, आपले हात असे मागे पुढे करून बघायचे. आणि काय होतं, एक एनर्जी फील्ड, तिथे एक एनर्जी फील्ड तयार होते. ती सुप्त झालेली तुमची ऊर्जा आहे. आता जे काही जुने रेकी हिलर आहेत, काही रेकी हिलर्स पण क्लासला असतील, कसं होतं, त्यांना वाटतं की त्यांच्या हातातून एनर्जी आता पहिल्यासारखी फ्लो होत नाही. रेकी हिलर्सला स्टार्टिंगला खूप छान एनर्जी फ्लो होते. होतं काय, ते काही दिवस प्रॅक्टिस सोडतात आणि त्या ज्या एनर्जी आहेत त्या म्हणजे सुप्त अवस्थेत असतात. तर त्यांनी काय करायचं, कधी पण दोन्ही हात रब करायचे आणि असं असं करून घ्यायचं आणि तिथल्या एनर्जीला रिलीज करायचं. तर त्यांचा प्रश्न आहे, आपण ओरा बघणार आहे. तर ओरा बघताना असं करायचं, मी तुम्हाला एनर्जी बॉल बनवायचं शिकवणार आहे, नंतर बघूया. आणि असं असं करून बघायचं मागे पुढे, आणि तुम्हाला थोड्या वेळाने इथे एनर्जीचा बॉल क्रिएट तयार झालेला दिसेल. तसं ते ऊर्जा क्षेत्र असतं. नंतर तुम्हाला रेकीने एनर्जी बॉल कसा वापरायचा आहे मी तुम्हाला शेवटच्या दिवशी सांगेल, किंवा आज आज शेवटी सांगेल. ओके, काही लोक असतात, तुम्ही आजूबाजूलाही बघू शकतात, एखाद्या व्यक्तीला व्हाईट वॉलच्या पुढे उभं करायचं आणि त्याच्या नो कडे बघायचं, थोड्याशा अंतरावरून तुम्हाला त्याच्या अवतीभोवती पांढऱ्या कलरचं वलय दिसू शकतं. ओके, ते नंतरच आहे, एवढं गरजेचं नाही, तरी पण मी तुम्हाला सांगतोय. ओके, तर तुम्ही असं करू शकता. इव्हन कधी घरात बसल्या बसल्या असं करून बघायचं, आपलं एवढा बोट वरती करून आजूबाजूला बघायचं, तुम्हाला कुठला कलर दिसत आहे. खूप स्पिरिच्युअल माणूस आहे तर त्याला त्याचे कलर दिसतील, अदरवाईज तुम्हाला एक व्हाईट लाईन दिसेल, ते आपलं ऊर्जा क्षेत्र असतं. ओके, तर ते ओराचं झालं. आता आपल्याला काय शिकायचं आहे, सात चक्र. आजचा मेन विषय आहे आपला 7 चक्र. तर तुमच्या जीवनात काय प्रॉब्लेम आहे, काय नाही, ते शिकणार आहे. आता हे शिकवण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, वही पेन घेऊन बसायचं आहे. कशासाठी, मी तुम्हाला 7 चक्र डिटेलमध्ये शिकवणार आहे. तुम्हाला काय लिहून घ्यायचं आहे, कारण शेवटच्या दिवशी मी तुम्हाला 7 चक्राचं मेडिटेशन देणार आहे. तर ते करताना तुम्हाला त्या त्या चक्रावर हात ठेवायचा आहे, तो कलर इमॅजिन करायचा आहे. ओके, त्याचं तत्व काय सगळं लिहून घ्यायचंय. ओके, नाही तर तुम्हाला शेवटच्या दिवशी मी जे मेडिटेशन देणार आहे प्रॅक्टिसला, तुम्हाला करता येणार नाही. ओके, तर तुमच्या जीवनातले आता भावनिक, आर्थिक, जेही प्रॉब्लेम आहे, शारीरिक, सगळे प्रॉब्लेम कुठे अडकले आहेत, कृपा किधर रुकी हुई है, तसं आता सगळं शिकवणार आहे. ओके, चला, तर आपण 7 चक्र बघूया. आता बघा, 7 चक्र, त्यांचं महत्व, त्यांचं संतुलन, बॅलन्स कसं करायचं वगैरे आपण बघणार आहे. आता ही चक्रे म्हणजे काय, चक्रा म्हणजे व्हील्स, आपल्या शरीरातील सूक्ष्म ऊर्जा केंद्रे असतात. आपले ते पाठीच्या मणक्यामध्ये असतात, खालून वरती त्याची फ्लो असतो. ओके, तर ते
खालून वरती आपली रेडीची हड्डी असते त्याच्यामध्ये असतात. तर प्रत्येक चक्राची एक वेगळी फ्रिक्वेन्सी असते. ते एका फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होत असतात. आणि ही जी चक्रे म्हणजे अशी छोटी मोठी आपल्या शरीरात 108 चक्रे आहेत, पण त्याचा बेस आपले 7 चक्रे आहेत. आपण 7 चक्र शिकणार आहे आज. ओके. आणि ही जर चक्र बॅलन्स नसेल, याची फ्रिक्वेन्सी बॅलन्स नसेल, तर शरीर, मन आणि आत्मा प्रभावित होतात. ओके. योग, ध्यान, ध्वनी उपचार आणि रेकीद्वारे त्यांचं संतुलन तुम्हाला करता येतं. तुम्हाला ध्यान आणि रेकीद्वारे करायचं आहे. ओके. चला आता पहिलं एक एक करून आपण चक्र घेणार आहे. ओके. जरा एवढे लिहून थांबा. एवढंच तुम्ही हे बघा, पहिलं चक्र आहे रूट चक्र. लिहायला सुरुवात करायची आहे. रूट चक्र आहे आणि त्याला मराठीमध्ये बोलतात मूलाधार, बेस. हा, आता तुम्हाला काय लिहून घ्यायचं आहे, सगळं मी सांगेल ते नका लिहू, हे नाही लिहायचं आहे. फक्त त्याचं काय लिहायचं आहे, कलर. त्याचा कलर लिहायचा आहे मूलाधार, रूट चक्र मूलाधार कलर लाल. कलर लाल लिहायचा आहे. त्याची पोझिशन, आपले जे जननेंद्रिय असतात, आपले जिथं जनेंद्रिय आहे, जेनेटिकल ऑर्गन्स, तिथे हात ठेवायचा आहे मेडिटेशन येईल तेव्हा. आणि याचं बीज मंत्र, सगळ्यात महत्वाचं बीज मंत्र. बीज मंत्र याचा आहे लम. प्रत्येक साऊंड व्हायब्रेट करतो. बीज मंत्र मी तुम्हाला सोलर प्लेक्सस मणिपूर चक्रानंतर सांगेल का महत्वाचं आहे. ओके. याचा बीज मंत्र आहे लम. ओके. 3 गोष्टी लिहून ठेवा. एलिमेंट अर्थ लिहिलं, पृथ्वी लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, पण कलर, पोझिशन आणि बीज मंत्र लिहून ठेवा. आता बघा, एक एक करून तुमच्या जीवनाचे प्रॉब्लेम सांगतो आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा माझं हे चक्र बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे. ओके. प्रत्येक चक्राच्या वेळेस सांगू शकता तुम्ही. आता ज्यांचं मूलाधार चक्र बॅलन्स असेल त्यांच्या संगती काय काय होतं, असे लोक शारीरिक स्थिरता असतात. असे लोक एकदम आत्मविश्वासाने जगतात. यांच्या जीवनामध्ये स्टॅबिलिटी असते. जीवनात कुठल्याही गोष्टीसाठी भीती कमी असते आणि भविष्यासाठी विश्वास असतो. पैसा आणि मूलभूत गरजांबद्दल सकारात्मक विचार असतो. अन्न, वस्त्र आणि निवारा नेहमी पॉझिटिव्ह असतात. शरीर यांचं नेहमी निरोगी असतं आणि ऊर्जावान असतात, एकदम हेल्दी असतात. ओके. कुठले ऍथलीट तुम्ही बघा तसे असतात. शारीरिक तंदुरुस्ती यांचं जितकेही शारीरिक वर आपण थोड्या वेळाने येऊया, तर असे लोक असतात. आणि ज्यांचं मूलाधार चक्र इम्बॅलन्स आहे, लक्षात घ्या, अशा लोकांना जीवनात सतत अनिश्चितता म्हणजे अनसर्टिनिटी आणि चिंता अधिक जाणवते. आज जरी पैसा आला, पगार जरी हातात आला, तरी उद्याचं कसं होईल, हा पगार तर 2 दिवसात देण्यात जाईल, आता माझं कसं होईल, सुरू असतं. यांच्या जीवनामध्ये पैसे टिकत नाहीत आणि आर्थिक चिंता सतत असते. हा, नेहमी यांना पैशाची चणचण भासत असते. थकवा आणि शक्तीची कमी, ह्या लोकांना कायम थकल्यासारखं वाटतं. यांचा उत्साह कमी होऊन जातो. थोडेसे लेझिनेस म्हणजे कसं, सकाळी आरामशीर उठणं 10-10:30ला, मग टीव्ही पण लावायचा असेल तो रिमोट इकडे दे, फॅनचं बटन पण लावणार नाही, तेवढं जातोय तर तेवढं करून जा, अशी लेझी लोक. ओके. तर थकवा आणि शक्तीची कमी, कायम थकल्यासारखं वाटतं. उद्या बोललं 5ला उठा तर नाही होणार सर माझ्याकडून. तसे लोक डायरेक्ट नाही बोलून देतील, प्रयत्न पण करणार नाहीत. शारीरिक लेवलवर ज्यांनाही पाय, कंबरदुखी, सांधेदुखी, जेनेटिक ऑर्गनला काही प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला शारीरिक लेवलवर हे चक्रावर काम करायची गरज आहे. ओके. आणि तुमची मनस्थिती अस्थिर असते, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो आणि मानसिक तणाव जास्त असतो. ओके. तर बॅलन्स इम्बॅलन्स काय सांगा, एक एक करून आपण बघूया. हे चक्र नाही, आता तुम्हाला थोडस हळूहळू करेल. हा, पुढचं चक्र बघू आपण. हा, पुढचं चक्र आहे, इंग्लिश मध्ये याला बोलतात सेक्रल चक्र. मराठी आणि हिंदीमध्ये लिहून घ्या अगोदर तुम्ही. इथे शब्द आहे स्वादिष्ठान. स्वादिष्ठान लिहून घ्या. ओके. याची पोझिशन बघून घेऊया आपण. हम्म, याची पोझिशन आहे आपल्या नाभीपासून 2 ते 3 बोट खाली.
तीन बोट पकडा. रूट चक्र आणि आपल्या बेंबी आपल्या नेवलच्या मधोमध असतं ते. त्या आपल्या नाभीपासून तीन बोटे खाली घ्या. इथे पोझिशन तुम्ही जेव्हा मेडिटेशन येईल तुम्हाला हात तिथे असा फेदर टच ठेवायचा असतो, असा पक्का पकडून नाही, फेदर टच. आणि याचा बीज मंत्र लिहा वम. वम. व. वम लिहायचं आहे याचं. आणि कलर केशरी, तो ऑरेंज कलर तुम्हाला मेडिटेशन करताना इमॅजिन करायचा आहे. ओके. चला आता काय काय होतं आपण बघणार आहे, खूप इम्पॉर्टंट आहे हा. आता बघा, स्वाधिष्ठान चक्र ज्यांचं बॅलन्स असेल असे लोक भावनेत म्हणजे भावनात्मक संतुलन, तुम्ही सहज तुमच्या भावना व्यक्त करू शकतात आणि संतुलित राहतात. आणि त्याच्यामुळे काय होतं बघा, असे लोक खूप क्रिएटिव्ह असतात. नवीन कल्पना, नवीन उपक्रम, कला यासाठी प्रेरणा मिळतात. जे ही आर्टिस्ट लोक असतात, कलाकार असतात, कला क्षेत्रातले, यांचं हे चक्र खूप छान बॅलन्स असतं. यांची नाती सुदृढ असतात, यांचं कारण खूप छान संवाद करतात म्हणून यांच्यात प्रेम संबंध, मैत्री, सकारात्मकता, समजूतदारपणा असतो. आणि आनंदाची भावना, आता जीवनात अशा लोकांचा आनंद घेण्याची ताकद आणि उत्साह टिकून असतो. खूप जॉयफुल असतात असे लोक. आणि स्वतःवर प्रेम आणि आत्मसन्मान, स्वतःबद्दल नेहमी सकारात्मक भावना असते आणि आत्मविश्वास चांगला असतो. प्रॉब्लेम खूप स्वादिष्टांचं चक्र लेडीज लोकांसाठी खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या, सांगतो तुम्हाला. ज्या लोकांचा स्वादिष्टांचं चक्र इम्बॅलन्स आहे तर असे लोक लहान लहान गोष्टीवर यांचं मन दुखावतं. ते रुसूबाई रुसू नाही का, ते असं काही म्हण आहे तसं. ह्या लोकांचा अचानक मूड बदलतो, मूड स्विंग होतो, क्रिएटिव्हिटी कमी होऊन जाते. अगोदर तुम्ही खूप क्रिएटिव्ह असतात पण कालांतराने तुमच्यातली क्रिएटिव्हिटी कमी होते, कुठलीही नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा राहत नाही. असंतोष आणि निराशा, आनंद मिळत नाही, जीवन निरस वाटते. अशा व्यक्तींना तुम्ही पिकनिकला कुठे नेलं, लोणावळ्याला न्या नाहीतर स्वित्झर्लंडला न्या, ही व्यक्ती दुखी होऊनच घरी येते. कुठे गेलं की हॅपी राहत नाही. नातेसंबंधातील समस्या, परस्पर समजूतदारपणाचा अभाव, मतभेद आणि नात्यात तणाव निर्माण होतो. शारीरिक लेवलवर पाठदुखी, तुमच्या जेनेटिकल प्रजनन संस्थेशी संबंधित म्हणजे तुमचे हार्मोनचे असंतुलन लेडीज लोकांसाठी खूप खास आहे, कारण खूप महत्वाचं आहे. कारण जेव्हा तुमची मासिक पाळी वगैरे असते, तुम्हाला माहिती आहे, तेव्हा तुमचं हार्मोन्स चेंज होतात, मूड स्विंग्स होतात. तर तुम्हाला तेव्हा स्वादिष्टान चक्राला रेकी देण्याची, स्वादिष्टान चक्रावर वर्क करण्याची खूप जास्त गरज आहे. मी तुम्हाला अजून दुसऱ्या पद्धतीने सांगतो चक्रे का महत्वाची असतात. आता बघा, ही चक्रे काही जागृत करायची नसतात. चक्रे वयोमानाप्रमाणे त्याची त्याची ऍक्टिव्ह होत असतात. तर जेव्हा आपल्याकडे एक म्हण आहे, काय म्हण आहे, अगोदर होती 16वं वरीस धोक्याचं. का? कारण तेव्हा त्या वयात मुलं वयात यायची, बरोबर, प्युबर्टी ज्याला इंग्लिशमध्ये आपण बोलतो. पण आता प्युबर्टी खूप लवकर येते मुलांना, अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे खूप लवकर मुलांना मुलींना पिरियड वगैरे येतात, मुलं पण खूप लवकर वयात येतात. आता होतं काय, रूट चक्र आधीच त्यांचं ऍक्टिव्ह झालेलं असतं आणि हे स्वादिष्टान चक्र तेव्हा काम करायला लागतं जेव्हा ही मुलं वयात यायला लागतात. आणि काय होतं, ते जर इम्बॅलन्स असेल तर तुम्ही नोटीस करा, जे मुलं अचानक वयात येतात तर ते काय कसे बिहेव करतात. ते चिडचिड करतात घरात, बरोबर, त्यांचं त्यांच्या भावनावर कंट्रोल राहत नाही, होतं की नाही असं. आणि अशा वेळेस आपल्याला त्या मुलांवर राग राग न करता त्यांना समजून घ्यायचं आहे. ही एक नैसर्गिक समस्या आहे आणि तुम्ही त्याला रेकी द्या. आता तुम्ही हिलर होणारच आहे किंवा अदर काही रेमेडीज असतात, ब्रेसलेट वगैरे असं घालू शकतात. तर मुलांना समजून घ्यायचंय त्या काळामध्ये. ओके. तर कालांतराने एक एक चक्र त्यांचं एक तर जेव्हा जागृत होतं तेव्हा खूप जास्त बॅलन्स होतं किंवा कमी होतं. रूट चक्राची पोझिशन तुमचे जनेंद्रिय, जेनेटिकल ऑर्गन्स, ओके, तिथं तुम्ही हात ठेवायचा आहे. आलं लक्षात? तर स्वादिष्टान चक्र लेडीज लोकांसाठी पण खूप, जेंट्ससाठी पण महत्वाचं आहे. पुरुष सुद्धा भावना व्यक्त करत नाहीत, बाहेर जाऊन मग काही चुकीचं पाऊल उचलतात. तर सर्वांना समजून घ्यायचं, जेव्हा मुलं वयात येतील खास करून त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे, त्या चक्रावर वर्क करायचं आहे. ओके. पुढचं चक्र आहे मणिपूर चक्र. शेवटचं चक्र कशासाठी आहे, पहिले तीन चक्र आहेत अन्न, वस्त्र आणि निवारा. आता हे लिहून घ्या, सोलर प्लेक्सस. आता सोलर प्लेक्ससला मराठी आणि हिंदीमध्ये बोलतात
खूप सोपा वर्ड आहे, मणिपूर चक्र. हा, लिहून घ्या, मणिपूर चक्र. नंतर नाव लिहा. हे बघा, याची पोझिशन बघा, मणिपूर चक्र आपल्या नाभीपासून 3 बोटे वरती पकडा. ओके, 2 ते 3 बोट वरती, आणि असं तुम्हाला करायचं. हे आहे आपलं सोलर प्लेक्सस आणि मणिपूर चक्र. याचा कलर जेव्हा मेडिटेशन येईल, पिवळा कलर इमॅजिन करायचा आहे. हा, येलो कलर इमॅजिन करायचा. बीज मंत्र याचा रम आहे. बीज मंत्र रम. हम्म, तर रम एक सांगेल थोड्या वेळाने बीज मंत्र काय इम्पॉर्टंट आहे. आणि याचं तत्व आहे फायर, अग्नि तत्व. ओके, चला आता एक एक करून बघूया. ज्यांचं मणिपूर चक्र बॅलन्स असतं त्यांच्यासाठी बघा, अशा लोकांना स्वतःच्या क्षमतांवर खूप जास्त विश्वास असतो आणि निर्णय आत्मविश्वासाने घेतली जातात. ठरवलेली उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्नशील असतात. गोल सेटिंग म्हणजे ते गोल बनवतात पण, आणि गोल अचीव पण करतात, आणि स्वतःसाठी आणि इतरांसाठी ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व असतं. ओके, आता म्हणजे असे लोक कसे असतात माहितीये का, म्हणजे सक्सेसफुल लोक तुम्ही बघा, त्यांना बिझनेस मध्ये कितीही लॉस हो, कितीही ते खाली येऊ, ते परत खूप मोठी उभारी घेतात, त्याच्याहून पहिल्याहून जास्त. असे लोक बिलकुल घाबरत नाही, त्यांना त्यांची स्ट्रेंथ माहिती असतात, तेवढा त्यांच्यात कॉन्फिडन्स असतो. तर असे लोकांचं मणिपूर चक्र खूप ऍक्टिव्ह असतं. किती लाईफमध्ये फेल्युअर येऊ द्या, त्यांना माहिती आहे मी परत मिळवूनच राहील जे मी गमावलेलं आहे. तर असे लोक तुमच्या घरामध्ये असतील तर समजून घ्यायचं, त्याचं मणिपूर चक्र खूप छान ऍक्टिव्ह आहे. ओके, ज्यांचं मणिपूर चक्र इम्बॅलेन्स आहे, लक्षात घ्या, अशा लोकांना स्वतःविषयी शंका येते, लोकांशी संवाद साधताना भीती वाटते. म्हणजे कसं की किती टॅलेंटेड खूप आहे, म्हणजे टॅलेंट त्याच्यामध्ये खूप आहे, पण काही करायला गेलं का त्याची हिंमत होत नाही, त्याच्या मनामध्ये डाऊट येतो, अरे होईल का नाही होणार. सगळं बिझनेस प्लॅन रेडी आहे, सगळं काही अभ्यासात हुशार आहे, पण ज्याला आपण बोलतो इम्प्लिमेंटेशन, त्याला ते इम्प्लिमेंट करता येत नाही. ओके, आळस आणि निष्क्रियता कोणत्याही गोष्टीसाठी प्रेरणा किंवा ऊर्जाच वाटत नाही, खूप लेझी असतात. राग पटकन येतो आणि इतरांवर वर्चस्व गाजवायची प्रवृत्ती वाढते. आता कसं असतं, चक्र फक्त कमी ऍक्टिव्ह नसतात. आपल्याला चक्र काय करायचे आहे, जागृत नाही करायचे आहे, ते निसर्गाने होतात. आपल्याला चक्र बॅलन्स करायचे आहे. चक्र एकतर ओव्हर ऍक्टिव्ह असतात, नाहीतर कमी ऍक्टिव्ह असतात. ओके, जसं एखाद्याचं चक्र, आता तुम्ही पॉलिटिकल लीडर घ्या, त्यांचं चक्र खूप ओव्हर ऍक्टिव्ह असतं, जास्त अतिरिक्त असतं. तर जे पॉलिटिकल लीडर असतात ते काय करतात, त्यांना पैसा कमवून तर कमवून दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवायला खूप आवडतं. ओके, अशा लोकांना म्हणजे काही लोक असतात त्यांना पैसा तरी असतो पण चांगला उपयोग त्याचा करत नाही. तुम्हाला फिजिकल लेवलवर ऍसिडिटी, अपचन, लिव्हर संबंधित त्रास असेल, म्हणजे तिथले ऑर्गन्स, तर तुम्हाला त्या चक्रावर जास्त काम करायची गरज आहे. आता मी तुम्हाला बीज मंत्रासाठी पण सांगतो, बीज मंत्रासाठी कसं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं, सॉरी, याचं बीज मंत्र रम आहे, त्याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, बीज मंत्र काय इम्पॉर्टंट असतात. हा, आता समजा तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या आहे, आणि तुम्ही एखाद्या आश्रमात गेले, एक बाबा भेटले तुम्हाला, ज्ञानी बाबा भेटले, संत पुरुष भेटले, आणि तुम्ही त्यांना तुमचे प्रॉब्लेम सांगणार की सर माझ्या जीवनात, की बाबा बोलणार त्यांना, सर नाही, बाबा, बाबाजी माझ्या जीवनात असा प्रॉब्लेम आहे, पैसा आला टिकत नाही, काम केल्या होत नाही, सो अँड सो. तर ते बाबांना कळून जाईल, ते ज्ञानी आहे. आणि 7 चक्र म्हणजे खूप पुरातन काळापासून हेच आहे, ऋषी मुनींनी शोधले आहेत. अमेरिकेला जा, हेच 7 चक्र शिकवतील. ऑस्ट्रेलियाला जा, जपानला जा, नाही तर आपल्या भारतातच एवढंच असतं. मग त्या बाबांना कळून जाईल की तुमचं मणिपूर चक्र बॅलन्स करण्याची गरज आहे. ते तुम्हाला सांगत नाही बसणार, अरे बाबा ही 7 चक्र असतात आणि मग तू हे केल्याने असं होईल, काहीच नाही. ते काय सांगणार की हे बघ, मी तुला एक बीज मंत्र देतो, त्या मंत्राचा तू घरी जाऊन रोज 108 वेळेस, 1008 वेळेस काही असेल जप करायचा, आणि तुझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मग लोक काय करतात, घरी जातात आणि तसं मंत्राचा, बीज मंत्राचा जप करतात, मग रम 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 वम वम, आणि रिझल्ट यायला लागतात. हा, वर्क करून जातात. तर बीज मंत्र असे काम करतात. तर बीज मंत्राचं खूप महत्व आहे, कारण त्याच्यामध्ये एक एनर्जी असते, ते व्हायब्रेशन्स असतात, त्या साऊंड फ्रिक्वेन्सीमध्ये ती साऊंड हिलिंगचं काम करते. तर बीज मंत्र असे काम करतात. ओके, तर हे 3 चक्र आहेत, कुठले,
माणूस आणि ॲनिमल्स मध्ये काय फरक आहे माहिती आहे का? हे 3 चक्र सगळ्यांना असतात, 7 चक्रापैकी रूट चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र. पण मनुष्याला याच्या पुढचे चक्र ना वर काम करायची जास्त गरज असते. हे आहे स्पिरिच्युअल लेवलचे. पहिले 3 चक्र आपण काही शिकलो आहे. मणिपूर चक्राची पोझिशन तुमच्या नाभीपासून 3 बोटे वरती. ओके. तर बघा, आत्तापर्यंत जे आपण चक्र शिकलो आहे ते आहेत अन्न, वस्त्र, निवारा. म्हणजे पृथ्वी तलावर राहत असताना आपल्या बेसिक नीडसाठी याच्यावर वर्क करणं गरजेचं आहे. आता याच्या पुढचे जे मी चक्र शिकवणार आहे, हृदय चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र, क्राऊन चक्र, हे त्या परमात्म्याबरोबर तुम्हाला मिलाप करायचा असेल, स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल लेवलचे चक्र आहेत. ओके. आता आपण एक एक करून याच्यावर वर्क करणार आहे. ओके. चला, आता याचं पुढचं चक्र आपण बघणार आहे. चौथं चक्र आहे हार्ट चक्र. हे आहे हृदय चक्र. पोझिशन आपलं हृदय दोन छातीच्या मध्ये, सिंपल आहे. कलर हिरवा, हिरवा कलर इमॅजिन करायचा आहे. हार्ट चक्राला तुम्ही मराठी हिंदीमध्ये अनाहत चक्र देखील बोललं जातं. हृदय चक्र बोललं की तुमच्या लक्षात राहील. ओके. अनाहत थोडस नंतर विसरून जातो. तर कलर हिरवा, पोझिशन छातीच्या मध्ये, आणि बीज मंत्र याचं यम आहे. यम. हा. आणि तत्व एअर आहे, वायू तत्व आहे. यम याचं अर्थ आहे. आता लक्षात घ्या, हे चक्र खूप महत्वाचं आहे. हा. भगवान श्रीकृष्णांचं आवडतं आहे, जीसस क्राइस्टचं आवडतं असेलच, कारण ते हृदयावर काम करतात. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय? युअर हार्ट शुड बी प्युअर. ओके. तर तुम्हाला ज्यांनाही कुणाला काल माफ करता आलं नाही, आपण बघूया का आलं नाही. ओके. तर अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र ज्यांचं बॅलन्स असेल, अशी व्यक्ती निर्मळ प्रेम, सहानुभूती म्हणजे स्वतःवर आणि इतरांवर निस्वार्थ प्रेम करतात. याला बोलतात अनकंडिशनल लव्ह. अशी लोक दुसऱ्यावर अनकंडिशनल लव्ह करतात. यांचे सगळ्यांबरोबर नातेसंबंध खूप चांगले असतात. मैत्री, कुटुंब, प्रेम संबंध खूप सकारात्मक असतात. क्षमाशीलता वाढते. भूतकाळातील दुःख किंवा कटुता सहज सोडून देता येते. ओके. तो जिसने भी कल माफ नहीं किया, देख लो. आणि शारीरिक लेवलवर तुमचे जितके तिथले ऑर्गन्स आहेत खूप छान काम करतात. ओके. आणि ज्यांचं इम्बॅलन्स असेल असे लोक जुन्या आठवणींमध्ये अडकणे किंवा ब्रेकअप, नात्यांमधील त्रास सहन करावा लागतो. गर्लफ्रेंड 15-20 वर्षापासून सोडून गेली तरी काही महाभाग अजून लग्न करत नाही. हा. तेच मनात पकडून ठेवतात. अशा पण केसेस येतात माझ्याकडे. हा. तर असंही होतं. अविश्वास आणि भीती. इतरांवर विश्वास ठेवणे कठीण वाटते आणि सतत फसवले जाण्याची भीती वाटते कुठली गोष्ट करताना. हे अशा लोकांना ट्रस्ट इश्यू खूप जास्त असतो, ज्यांचं इम्बॅलन्स असेल. अतिसंवेदनशील असतात, छोट्या छोट्या गोष्टींना मन दुखावतात आणि इतरांपासून दूर असतात. शारीरिक लेवलवर सेम, हृदयाचे विकार, उच्च रक्तदाब आणि तुमच्या तिथले जितके ऑर्गन्स असेल त्याच्यावर काम करण्याची तुम्हाला गरज आहे. म्हणून काल आपण हार्ट चक्रावरच थोडस काम करायचा प्रयत्न केला आहे. ओके. चला, थोडस मेसेज बघतो, काही प्रॉब्लेम का कुणाला? हार्ट हार्ट चक्राचा बीज मंत्र यम. यम. य. य फॉर य कशाचा? क्षत्रिय य कशाचा असत? अरे बापरे, मराठी विसरलं की काय? तर बीज मंत्र य. हा, इथं य दिसत आहे. कशाचं असतं य? लिटरली विसरून गेलोय. चला. ते मुलीचा रोज अभ्यास घेतो ना, मला वाटलं की लक्षात असेल. ओके. चला, ठीक आहे. यज्ञ. यज्ञचा य. थँक्यू सो मच. यज्ञचा य असतं, बरोबर. चला, ठीक आहे. आता हे झालं. आता यम, तर लक्षात घ्या, तुम्ही कुणाला माफ करू शकत नसाल तर तुम्हाला हार्ट चक्र. आणि बघा, तुम्ही खूप रोज मी सांगतो तुम्हाला किती पोथी वाचा, कितीही देवदेव, किती पारायण बोला, पण तुमचं हार्ट चक्र बॅलन्स नसेल, हृदय चक्र, तर स्पिरिच्युअल लेवलला असंही म्हणतात की तुम्ही जीवनात सगळं काही मिळवलं, सगळं काही मिळवलं असेल, पैसा, संपत्ती, सगळं काही, आणि जेव्हा तुम्ही पृथ्वी सोडून जातात तेव्हा तुमचं हार्ट चक्र जर बॅलन्स नसेल तर मग त्या परमेश्वराला भेटणं खूप अवघड असतं. तर देवधर्म कराच, पण तुमचं हार्ट चक्र थोडंसं बॅलन्स ठेवा. ओके. चला.
याच्यानंतरच आहे थ्रोट चक्र. थ्रोट चक्राला याच्यामध्ये वर्ड आहे एक विशुद्धी चक्र. ओके, विशुद्धी चक्र आपण याला बोलतो. आता थ्रोट चक्राची पोझिशन, थ्रोट म्हणजे गळा, याच्यामध्ये आहे. ओके, इथेच तुमचं पोझिशन असते. याचा कलर आहे तुमचा लाईट ब्ल्यू आहे, निळा आकाशी कलर. बीज मंत्र हम. ओके, सेंटर ऑफ नेक पोझिशन, बीज मंत्र हम. तर बघा, ज्यांचं हे चक्र खूप महत्वाचं आहे हा, ज्यांचं विशुद्धी चक्र बॅलन्स असतं असे लोक एकदम लोकांशी यांना नीट संवाद साधता येतो, आपले विचार स्पष्टपणे मांडता येतात असे लोक. आता बघा, माझं थ्रोट चक्र जर बॅलन्स नसतं तर आज तिसऱ्या दिवशी तुम्ही ऐकायला आले असते का? पहिल्या दिवशीच अर्ध्यातून उठून गेले असते की नाही? बरोबर ना, याचा अर्थ कुठे ना कुठे त्याच्यावर वर्क केलेला आहे. तर तसं तुम्हाला थ्रोट चक्रावर वर्क करायचं आहे. ओके, तर बघा, असे लोक स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक असतात. तुमच्या भावना आणि कल्पना कोणत्याही भीतीशिवाय व्यक्त करतात. असे लोक गायन, लेखन, वक्तृत्व स्पर्धामध्ये खूप छान प्रगती करतात. ओके, शारीरिक लेवलवर तिथले ऑर्गन्स घसा, थायरॉइड, तोंड, दात निरोगी असतात. आणि ज्यांचं विशुद्धी चक्र इम्बॅलन्स असेल, बोलताना संकोच किंवा गोंधळ उडतो, स्वतःची मते व्यक्त करताना भीती वाटते. तुम्ही खूप छान अभ्यास केला, सगळं काही येतं, आणि इंटरव्ह्यूला गेले की तुमची बोबडी वळते. ओके, ज्यांचं खूप ओव्हर ऍक्टिव्ह आहे, विशुद्धी चक्र जास्त ओव्हर ऍक्टिव्ह आहे, तर असे लोक खूप खोटं बोलतात हा. काही लोक अति बोलतात किंवा खोटी गोष्टी सांगण्याची प्रवृत्ती वाढते. तर असे कोणी तुमच्या व्यक्ती असेल ना, की एखादीचा फोन आला, मग तुमच्या मनात लगेच येतं, ह्या बाईचा फोन आला म्हणजे माझा अर्धा ते 1 तास आता गेला, असं होतं की नाही? तर अशा व्यक्तीचं थ्रोट चक्र ओव्हर ऍक्टिव्ह आहे असं समजून घ्यायचं. ओके, आणि कुणाला बोलताच येत नाही, इंट्रोवर्ट ज्याला आपण बोलतो, त्या लोकांचं इम्बॅलन्स असतं, म्हणजे कमी ऍक्टिव्ह असतं. तर लोकांनी गैरसमज करून घेणे, तुम्ही व्यक्त केलेले विचार इतरांना समजत नाही आणि नेहमी त्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. शारीरिक लेवलवर घशात दुखणे, आवाज बसणे, थायरॉइडच्या समस्या, कानाचे त्रास, जबड्याचे स्नायू वगैरे वगैरे आजार त्याच्यामध्ये कव्हर होतात. ओके, हे विशुद्धी चक्र आहे. पाचवं चक्र आहे, 6वं चक्र खूप महत्वाचं आहे, थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्राबद्दल बऱ्याच लोकांना उत्सुकता असते. तर थर्ड आय चक्र म्हणजे आपलं आज्ञा चक्र. हा, मराठीमध्ये थोड्या वेळाने दाखवेल, आज्ञा चक्र बोलतात. याचा बीज मंत्र ओम आहे. ओम. कलर याचा इंडिगो पर्पल कलर, जांभळा कलर तुम्ही घेऊ शकतात, थोडासा इंडिगो कलरचा आहे, निळा कलर. आणि निळा कलर इमॅजिन करायचा, आणि तुम्ही रेकी देताना इथे तुम्ही असा हात ठेवू शकतात मेडिटेशनच्या वेळेस, किंवा फोकस न्यायचा. बीज मंत्र ओम आहे. ओके, आणि आता पोझिशन त्याचा आपलं 2 भुवयांच्या मध्ये आहे. ओके, आता बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की चक्र आहे सर, भास होत नाही, समजत नाही. तर थर्ड आय चक्र असं आहे ना, तुम्ही तिथे फोकस केलं ना 2 भुवयांच्या मध्ये, तुम्हाला थोडंसं टिंगलिंग जाणवेल, काही सेन्सेशन जाणवेल तुम्हाला, छोटं छोटं. तर तुम्ही याला फील करू शकता. ऍक्च्युली ते मागे आपले पिनेल ग्लँड मागे असते, पण त्याचं कनेक्शन इथपर्यंत असतं, तर तुम्ही त्याला फील करू शकतात. ओके, आता बघा, ज्यांचं आज्ञाचक्र, थर्ड आय चक्राला आज्ञाचक्र बोलतात, ज्यांचं आज्ञाचक्र बॅलन्स आहे, अशा लोकांचं इंट्युएशन लेवल, ह्या लोकांना गोष्टी अधिक जाणवतात आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. कुठे जाताना कधी कधी असं वाटतं आज नको जायला, आज काहीतरी वाईट घडण्याचे चान्सेस आहे, एक मन बोलतं तुम्हाला, एक इंट्युएशन येतं, तसं जाणवतं. कल्पना शक्ती आणि क्रिएटिव्हिटी, तुम्ही असे लोकांना नवीन कल्पना, दृष्टिकोन सहज सुचतात. तर जितकेही शालेय विद्यार्थी आहेत, तुमचे मुलं जेही शाळेत आहेत, जेही शालेय विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, त्यांच्या थर्ड आय चक्रावर तुम्हाला खूप वर्क करायचं आहे. ओके, तर अभ्यास, काम किंवा ध्यान करताना लक्ष एकाग्र ठेवता येते, स्वतःच्या उच्च तत्वाशी आणि ब्रह्मांडाशी अधिक जोडलेले वाटते, म्हणजे तुमचा हायर सेल्फ आणि जेही स्पिरिच्युअल नॉलेज येतं ते तुम्ही कनेक्टेड असतात. तुम्हाला खूप छान ऑटोमॅटिक काही ना काही परमेश्वराकडून वेगवेगळे संदेश येत असतात. स्वतःला आणि इतरांना सहज समजता येते, लोकांच्या भावना आणि ऊर्जेची जाणीव होते. असे लोक
खूप लवकर ओळखतात की ही व्यक्ती चांगली की वाईट. बघता क्षणीच कळून जातं की याच्यापासून लांब राहायचं की याच्यापासून मैत्री करायची. ओके. आणि जर आज्ञाचक्र इम्बॅलन्स असेल तर निर्णय घेताना अडथळे येतात, डिसिजन मेकिंग मध्ये प्रॉब्लेम येतो आणि आत्मविश्वास कमी होऊन जातो. नवीन कल्पना सुचत नाही, जीवन एकदम दिशाहीन वाटते. म्हणजे जसं चाललंय जीवन तसं खूप वर्षापासून चालूच आहे ना. काही नवीन आयडिया येत नाही, काही नाहीतर काही लोक बघा तुम्ही, एक कुणी व्यक्ती रिक्षावाला असेल तो आयुष्यभर रिक्षाच चालवतो, त्याच्याकडे दुसरा बिझनेस प्लॅनचा आयडियाच येत नाही. हा. एखादा व्यक्ती गिरणीत काम करतो तर तिथंच करतो, त्याला कुठून काही येणार आहे. आलं लक्षात. क्रिएटिव्हिटी कमी होऊन जाते आपली. हा. कल्पना शक्तीचा अभाव, नवीन कल्पना सुचत नाही, जीवनात कोणतेही ध्येय किंवा उद्दिष्ट नसल्यासारखे वाटते. स्वतःच्या निर्णयावर आणि भावनांवर विश्वास वाटत नाही. शारीरिक लेवलवर डोकेदुखी, डोळ्यांच्या समस्या, सायनसचा त्रास, झोपेच्या समस्या, मेंदूशी संबंधित समस्या तुम्हाला असू शकते. ओके. तर तुम्हाला असं करायचं आहे. ओके. तर तुम्हाला पोझिशन आणि एलिमेंट, पोझिशन थर्ड आय चक्राची सांगितलं. थर्ड आय म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये. ओके. तर शेवटचं चक्र आहे आपलं क्राऊन चक्र. हा. आता हे शिकून झाल्यानंतर आपण पाणी वगैरे चार्ज करायचं शिकू, रेकीला कॉल करायचं शिकू. शेवटचं चक्र आहे क्राऊन चक्र. कलर याचा जांभळा आहे. हे याचं आपलं जो छोटे मुलांचं बघा, लहान बाळांचं जेव्हा तुम्ही टाळू भरतात कसा व्हायब्रेट होतो, तिथे आपलं क्राऊन चक्र असतं. ओके. तर त्याची पोझिशनिंग आहे, बीज मंत्र ओम आहे. थर्ड आय चक्राची पण बीज मंत्र ओम आहे, पण थोडस व्हायब्रेशन्स मध्ये फरक आहे. ओके. तर दोन वेगवेगळे ओम आहेत. आता बघा, ज्यांचं क्राऊन चक्र बॅलन्स असेल, लक्षात घ्या, यांना सतत वाटतं माझ्या आयुष्यात सगळं ठीक आहे. म्हणजे हे सगळं काही युनिव्हर्सवर सोडून देतात. जी पण परिस्थिती आली वो हे देख लेगा, म्हणजे खूप कॉन्फिडेंट असतात आणि त्यांच्याबरोबर त्याचं होतं देखील. आपल्या अस्तित्वाचा आणि उद्दिष्टांचा स्पष्ट बोध होतो. खूप क्लॅरिटी असते. एखादी मुलगी बोलली ना की आपण कसं शाळेत असताना बोलायचं मी पायलट होणार, होत तर नाही, दुसरं काहीच होतं. तसे त्या मुलांच्या लाईफमध्ये खूप क्लॅरिटी असते. मला हे क्षेत्र निवडायचं आहे, मी त्याच्यातच करिअर करणार आणि खूप फोकस्ड असतात. आपल्या अस्तित्वाचा आणि उद्दिष्टांचा बोध होतो. ध्यान आणि साधनेत अधिक खोलवर जाण्याची क्षमता वाढते. क्राऊन चक्र जेव्हा तुमची एनर्जी एवढ्या वरतीपर्यंत येते, तुम्ही ऑटोमॅटिक स्पिरिच्युअल होऊन जातात. खूप छान तुमचं ध्यान लागतं. काही तुम्हाला एवढं डिस्टर्बन्स होत नाही. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही बॅलन्स ठेवतात. दुःख, आनंद, यश, अपयश यावर समभाव ठेवतात, म्हणजे समताभाव ठेवतात. जरी दुःख आलं, अशा लोकांना माहिती आहे हे टेम्पररी आहे, परमनंट नाही आहे. जरी फेल्युअर आलं तरी बोलतात हे टेम्पररी आहे, परमनंट नाही. आणि त्यांची लाईफ खूप ओव्हरऑल खूप छान असते. ओके. इंट्युएशन लेवल खूप छान असतं. ज्यांचं सहस्रार चक्र इम्बॅलन्स असेल त्यांच्याबरोबर काय होतं, अशा लोकांना जीवनाचा उद्देश समजत नाही, सतत गोंधळलेले असतात. स्वतःला एकटे आणि ब्रह्मांडाशी जोडलेले नसल्यासारखे वाटते. म्हणजे काय, माझ्या संगतीने मी चुकीचंच होतं, मला कोणी लाईकच करत नाही, माझ्याकडे संगती काही चांगलंच होत नाही, सतत असं वाटून घेतात. मनात सतत नकारात्मक विचार, चिंता, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास वाटत नाही. परमेश्वराने सर्वांनाच टॅलेंटेड बनवलं आहे, पण कुठे ना कुठे आपण कमी विश्वास ठेवतो. आणि सेम शारीरिक लेवलवर डोकेदुखी, मेंदूशी संबंधित आजार, अनिद्रा आणि स्मरणशक्ती कमी होते. ओके. एवढे त्याचं आहे. ओके. तर 7 चक्र आणि ओरा. तर काय वाटतं, कुठलं चक्र इम्बॅलन्स आहे तुमचं, सांगा बरं मला मेसेज मध्ये. कुठलं चक्र बॅलन्स आहे, काही कळालं का स्वतःबद्दल, कुठे प्रॉब्लेम आहे तुमच्या. थोडस लाईफ बद्दल क्लॅरिटी आली का, कुठे प्रॉब्लेम आहे, कृपा किधर छुपी हुई है, रुकी हुई है. चला. स्वादिष्टान चक्र सगळेच वाटत आहे. विशुद्ध करू आपण, रेखित होतं की चला, विशुद्धी चक्र, रूट चक्र इम्बॅलन्स, सर्व चक्र. ओके. चला, इन्फॉर्मेशन तर आवडली ना तुम्हाला, कामाची दिली की नाही, लाईफ टाईम काम येईल. आता 1 मिनिटाचा ब्रेक घेऊ. तुम्ही ना पाणी, ज्यांना पाणी चार्ज करायचं शिकायचं असेल आणि रेकीला कॉल, 1 ग्लास पाणी घेऊन या आणि आपण पाण्याची चव बदलायचं, पाणी चार्ज करायचं शिकू. ओके. मी 1-2 मिनिट देतो, ब्रेक घेऊन या. ओके. सर्व चक्रावर काम करू आपण. ठीक आहे.
ओके चला, वेलकम. आता बघा, पाणी नंतर चार्ज करू, पाणी जवळ ठेवा. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं, आधी रेकीला कॉल करायचं शिकायचं आहे. ज्यांचाही लेवल 1चा शक्तिपात झाला त्यांनी करायचं आहे, आणि ज्यांचा नाही झाला त्यांनी करून बघा. कारण जेव्हा परत मी अजून चान्स देईल उद्या सकाळी, पण ज्यांचा नाही झाला सकाळी शक्तिपात करू, तर तेव्हा तुम्हाला घरच्या घरी ही प्रोसेस करायची आहे. हा, आता रेकीला कॉल कसं करायचं शिकून घ्या. वर्ल्ड वाईड रेकीला कॉल कसा करतात, युनिव्हर्सल आहे, कसं करायचं शिकणार आहे आपण. हा. आज सध्या तुमचं ऍक्टिव्हेशन घ्यायचं गरज आहे. ओके, शेवटचा बीज मंत्र ओम होता. ओके, चला. आता तुम्हाला काय करायचं आहे, 1 2 3 प्रोसेस आपल्याला करायची आहे. सकाळचं जे शक्तिपात ऑनलाईन घेतलं आहे तर ऍक्टिव्हेशन करणं गरजेचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर पाणी चार्ज करायचं शिकू. हा. आता सर्वात आधी रेकीला कॉल कसा करायचा बघणार आहे. रेकीमध्ये ग्रॅटिट्यूड, आभार प्रदर्शन खूप महत्वाचं आहे. हा, तर रेकीला कधीही कॉल करताना काय करायचं आहे, खूप सोपं आहे. मी तुम्हाला शेवटच्या दिवशी मी जेही बोलेल फक्त मला फॉलो करा. शेवटच्या दिवशी मी तुम्हाला सर्व नोट्स देणार आहे, आणि जेही मी आत्ता जे शिकवणार आहे 1 2 3 प्रोसेस, ते ॲज इट इज मराठीमध्ये लिहिलेलं तुम्हाला भेटून जाईल. ओके, किंवा मराठी आणि इंग्लिश दोघी भाषेमध्ये आहे, लास्ट डेला तुम्हाला देईल. आता फक्त मला फॉलो करा, आपल्याला रेकीला ऍक्टिव्हेशन करायचं आहे. हा, दोन्ही हात रब करा आणि बोला, मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे. माता पिता, माझे सर्व गुरु आणि ईश्वराचा आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आणि हाताशी समोर घ्या आणि बोला, हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. व हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. बस इतकं सोपं आहे. रेकी खूप सोपी आहे. आता काय करायचं, डावा हात खाली घ्या, उजवा हात वरती, असा कप शेप मध्ये. हा, डावा हात खाली, उजवा हात वरती, आणि घड्याळाच्या क्लॉकवाईज तुम्हाला फिरवायचं. क्लॉकवाईज हात एकदम स्लोली. हा, एकदम स्लोली. आणि ॲफर्मेशन द्यायचं आहे. ॲफर्मेशन शिकवले ना पहिल्या दिवशी, ॲफर्मेशन इंग्लिशमध्ये आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. मराठीत बोला, माझ्या तळ हाताच्या चक्रांना, इथे पण चक्र असतात आपल्या, तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. अंदाजे 21 वेळेस करायचे, अंदाजे 21 वेळेस. माझ्या तळहाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा. ओके. बघा, काही स्पिरिच्युअल लोक असतील, हातात लगेच व्हायब्रेशन जाणवायला लागतील तुम्हाला, काही संवेदना जाणवतात लगेच कपशेप मधून. हा, ओके. आता काय करा, हात बदला, उजवा हात खाली, डावा हात वर, सेम ॲफर्मेशन, हात क्लॉकवाईज. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र. तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. आता काय करा, डाव्या हाताची मूठ बांधा, आणि मांडीवर ठेवून द्या, आणि उजव्या हाताने काय करायचं आहे, आपली नाभी, आपल्या नाभीवर, आपण इथून सगळ्यांशी कनेक्टेड असतो. ओके, कॉर्ड आपले, तर नाभीच्या थोडं वरती करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा, किंवा माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर.
चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. ओके, आता दोन्ही हात कप शेप मध्ये हृदयासमोर ठेवा, असे हृदयाजवळ, आणि ऍफर्मेशन द्या. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. माझ्या संपूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या संपूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. ओके, आता सगळं झाल्यावर काय बोलायचं फक्त, मी स्वतःची आभारी आहे, माता पित्यांची आभारी आहे, माझ्या सर्व ईश्वर गुरूंची, आराध्य देवांची आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. रेकीमध्ये ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं. ओके, तर ही 1 2 3 प्रोसेस याला बोलतो. लिहून येईल तुम्हाला शेवटच्या दिवशी, तुम्हाला ती प्रॅक्टिस घरी नंतर करायची. ओके, क्लास संपल्यानंतर. आता आपल्याला पाणी चार्ज करायचं आहे. उद्या आपल्याला पेंडुलम पण शिकायचं आहे, पेंडुलम पण उद्या चार्ज करायचं शिकवेल. आता पाणी परत रेकीला आपण बघूया आपण. तर काय करायचं, एक ग्लास पाणी घ्या, ग्लास स्टीलचा कुठला, काचेचा कुठलाही चालतो. आणि कधी पण हिलिंग देताना उजव्या हाताने द्यायची. डावा हात आपला रिसिव्हर असतो. कुठलाही संत पुरुष बघा, त्यांच्या फोटोमध्ये त्यांचा उजवा हातच वरती असतो, हा गिवर हात असतो, देणारा असतो. ओके, तर परत आता पाणी चार्ज करायचं आहे, तर लक्षात घ्या. आता आपण पाण्याची चव बदलू शकतो. कसं, आता एखादी तुम्हाला चव आठवत असेल पाण्याची, अगोदर पाणी तुम्हाला काय करायचं आहे, पिऊन बघा त्याची टेस्ट कशी आहे, म्हणजे तुमच्या माइंडमध्ये ठेवा, की नंतर बदल कळायला पाहिजे. एक सिप प्या फक्त, घोट. ओके, आणि आता काय करायचं आहे, एक तुम्हाला त्याला जी टेस्ट द्यायची आहे त्याचं अफर्मेशन द्यायचं आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी मंदिरात गेले असेल, त्या मंदिरातील तीर्थाची, नारळ पाण्याची, कुठलीही चव तुम्ही त्याला अफर्मेशन मनात द्या. मी जसं देईल तुम्ही वेगळं देऊ शकतात. ओके, पण त्याच्या आधी परत असं काही करताना रेकीला कॉल कसा करायचा, परत एकदा प्रॅक्टिस होईल. ओके, चला परत करा. मी स्वतःचा आभारी आहे, मी स्वतःची आभारी आहे. माता पिता, माझे सर्व गुरु, ईश्वरांचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की. हा, हे रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. किंवा हे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ओके, आता ग्लास डाव्या हातात पकडा, डाव्या हातात, आणि उजव्या हात थोडा वरती ठेवून एकदम स्लोली, ती एनर्जी जाऊ द्या, नाही तर फास्ट फास्ट करायला, आणि ऍफर्मेशन द्या. मी माझ्या पद्धतीने देतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने द्या. चला, ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. तुम्ही करा. स्लोली करा. लेट मी चेक. ओके, ज्यांचे व्हिडिओ बंद आहे प्लीज करून बघा, तर मिस कराल तुम्ही. ओके, करा. आणि बोट असे बंद ठेवा, स्प्रेड नका करू, एनर्जी जाऊ नका देऊ. ओके, ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. आणि शेवटी अफर्मेशन द्या, हे ईश्वर ऐसाही हो, ऐसाही हो, ऐसाही हो. ईश्वर असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. आता पिऊन बघा, आणि टेस्ट चेंज झाली की नाही सांगा. ओके? चला, ज्याला बोलायचं त्याला मी अनम्यूट करेन. ओके, चला. कुणा कुणाला जाणवली सांगा मला. ओके, पण त्याला अनम्यूट करेन. चला, थोडीफार. सर, मला एक फक्त विचारायचं होतं. परत तुम्ही एकदा मला ते प्रेयर स्टार्टिंगला आपण जे सुरुवात करतो ते एकदा परत करता येईल का आपल्याला? करता येईल, मी तुम्हाला आता नंतरून सांगतो, की आता फ्लो मध्ये आहे ना, तुम्हाला लिहून ओके. सगळं पाठवणार आहे मी, घाबरू नका.
नाही, मला ते सेंटेन्स तुम्ही रेखी काहीतरी म्हणतात ना हा, लास्टला. काहीच नाही बघा. मी स्वतःच्या आभारी, माता पित्याच्या आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हे रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. इतकं सोपं आहे. चला, कुणाची काही चेंज झाली की नाही सांगा बरं. जाणवली, चला शिवाजी सरांना जाणवली. अजून कोणी कुठली चव दिली होती ते पण सांगा. नारळ पाण्याची जाणवली, कुठली दिली होती, एखाद्या मंदिरात गेले होते तिथली. हम्म. देवाचं तीर्थ. अच्छा, तिथली जाणवली. चला, कॉंग्रॅच्युलेशन. चला, और कोई. चला, चला, नारळ पाणी जाणवली. व्हेरी नाईस. चला, व्हेरी नाईस, कॉंग्रॅच्युलेशन. चला, गोड जाणवली. रोज वॉटर, अरे वा. हे कोणी केलं नव्हतं कधी. खरंच रोज वॉटर जाणवली का तुम्हाला? छान आहे, व्हेरी नाईस. हा प्रयोग कधी कोणी केला नव्हता. चला, व्हेरी नाईस, कॉंग्रॅच्युलेशन. बघा, चला बघा, आपलं माइंड पॉवर तर आहेच, पण आपल्या बरोबर आता त्या माइंड पॉवरला आध्यात्मिकतेची जोड पण आहे. ओके. चला, सर्वांचं अभिनंदन. तर तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात घ्या. आता हा तुम्ही प्रयोग केला, ऍफर्मेशन दिले आणि तसं झालं. आता मला सांगा सगळ्यांनी, आपलं शरीर किती टक्के पाण्याने बनलेलं आहे बरं? माहितीये किती टक्के पाण्याने? चला, चला, 70%. व्हेरी नाईस. आता आपलं पाणी 70% पाण्याने बनलं आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला सततचे नकारात्मक ऍफर्मेशन देतात किंवा दुसऱ्याला सतत काही नकारात्मक बोलतात, काय होत असेल सांगा बरं मला. तसंच होतं की नाही? तर स्वतःबद्दल बोलताना नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं आहे. ओके. इतरांशीही पॉझिटिव्हच बोलायचं आहे. आलं लक्षात? कशासाठी सांगताय, तर पाण्यात खूप जास्त गुणधर्म असतो. ओके. ज्यांचं नाही झालं, ब्लॉकेजेस असतात, आपण त्याच्यावर काम करू. नक्की होतं, असं काही नाही. सगळ्यांनाच दोन हात दोन पाय आहे. तर लक्षात घ्यायचं आहे. तर ऍफर्मेशन पॉझिटिव्ह द्यायचे. ओके. चला, थँक्यू सो मच. उद्या, आजच्यासाठी एवढंच आहे. उद्या आपण काय शिकणार आहे सगळ्यांनी बघा. उद्या तुम्हाला मी पेंडुलम डाउजिंग शिकवणार आहे आणि खूप डीप मध्ये शिकवणार आहे. चार्ट वगैरे देणार आहे. घरातली सगळी एनर्जी तुम्ही चेक करू शकतात. 7 चक्र ओराचे पण चार्ट देणार आहे. कुठलं चक्र बॅलन्स कसं बघायचं, खूप सुंदर असणार आहे. आणि छान. इतक्या दिवस म्यूट आहे, उद्या पटापट बोलायला लागतील. सर मॅजिक झालं, मॅजिक झालं. उद्या मॅजिशियन बनणार आहे. आज थोडेसे झाले आहेत, पाण्याची चव बदलू शकतात. तर उद्या तुम्ही करू शकता. आणि बघा, हे पाण्याचं मी तुम्हाला सांगतो, खूप छान वर्क करतं. मी वेबिनारला बसायच्या अगोदर नेहमी पाणी चार्ज करतो. आता माझ्याकडे सिम्बॉल्स आहे. पुढे जाऊन तुम्हाला सिम्बॉल दिलं तर खूप छान पाणी चार्ज होतं. सध्या रेकीच्या 10% एनर्जी आहे, करू शकतात. तर माझ्याकडे सिम्बॉल आहे, सिम्बॉल टाकतो आणि ॲफर्मेशन देतो. हे पाणी पिऊन माझं थ्रोट चक्र पूर्णपणे बॅलन्स झालं आहे आणि मला ऐकून घेणाऱ्याला त्याचा सर्वस्वी लाभ होत आहे, असं ॲफर्मेशन देतो आणि पिऊन घेतो. तर हे पाणी तुम्ही जेव्हा मुलांची वॉटर बॉटलला चार्ज करू शकतात, की हे पाणी पिऊन त्याचं अभ्यासामध्ये त्याचं लक्ष एकाग्र होत आहे, त्याचं थर्ड आय चक्र बॅलन्स होत आहे, असं ॲफर्मेशन द्या. घरात आजारी व्यक्ती आहे तर ॲफर्मेशन द्या, हे पाणी पिऊन त्याला त्याचे सर्व ही व्यक्ती निरोगी होत आहे. किंवा सकाळी जेव्हा तुम्ही पाणी भराल, हंडा मडका असेल, त्याला चार्ज करा आणि बोलायचं, हे पाणी जोही ग्रहण करेल त्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. जसं तुम्ही बोलाल तसंच होणार. ब्रह्मांड तथास्तु बोलत असतं. तर अशा टेक्निक्स तुम्ही करायच्या. मी आधीच सांगितलं आहे, गुरु फक्त रस्ता दाखवेल, चालायचं तुम्हाला आहे. फक्त मी सांगू शकतो, जे वर्क करतात गोष्टी म्हणून सांगत आहे, मनाने काहीच सांगत नाही. जसं त्या मॅडमने सांगितलं, लोक बोलतात तुमच्या घरात आलं एक वेगळी एनर्जी जाणवते. हा पाण्याचा प्रयोग केल्यावर लोक बोलतील तुमच्या घरचं पाणी दुसऱ्यांपेक्षा वेगळंच लागतं. बोलतील सगळ्यांच्या नळाला तर एकच इथून पाणी येतं, तुमचं कसं वेगळं लागतं. असेही चमत्कार होतील. ओके. चला, तर उद्या मी पेंडुलम शिकवणार आहे. पेंडुलम विकत घ्यायची कुणालाच गरज नाही आहे. सरळ काय करायचं, अंगठी सगळ्यांकडे असते, अंगठी घ्यायची. आता मी आज दोरा नाही आणला ऑफिसमध्ये, तर दोरा घ्यायचा आपला साधा दोरा, दोरा याच्यात टाकायचा. ओके. असा दोरा टाकायचा आपला पांढरा, तुमचं पेंडुलम तयार होऊन जाईल. वर्क करतं, जेवढं हे वर्क करतं तेवढंच उद्या वर्क करेल. तुम्ही सगळी एनर्जी ओळखू शकणार आहे. आणि उद्या मी तुम्हाला पेंडुलम बरोबर काही सिम्बॉल्स देणार आहे. ते सिम्बॉल्स तुम्हाला हातावर काढायचे असतात किंवा कागदामध्ये फोल्ड करून पर्समध्ये ठेवायचे.
पैशासाठी आहेत, आरोग्यासाठी आहेत, नात्यांमध्ये प्रेमासाठी आहेत, बरेचसे आहेत. मुलांसाठी पण आहे, अभ्यासासाठी. तर उद्याचं सेशन मिस करायचं नाही. ओके, चलो, आज जास्त वेळ झाला, आज खूपच जास्त अभ्यास होता. ओके, चला चला, मग थँक्यू सो मच. ओके, बोर नाही झाले ना? थँक्यू सर, थँक्यू 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 थँक्यू. आभारी आहे, आभारी आहे. चला, सर्वांचे आभारी आहे. आपण उद्या भेटूया. ज्यांचा शक्तिपात थँक्यू राहिला, सर. थँक्यू. ज्यांचा अटोनमेंट राहिला आहे, उद्या मी परत लिंक चालू करेल 6 वाजता. ज्यांचं राहिलं आहे परत जॉईन करू शकतात. ओके, चला. थँक्यू सर. थँक्यू हा थँक्यू. सर, अतिशय उत्तम. थँक्यू. अंगठी कुठली चालेल? सोन्याची, चांदीची, पितळाची. अंगठी नसेल तर हनुमानाची गदा चालेल. नसेल काही गोल शेप, फक्त ते लटकलं पाहिजे. ओके, कड झालं, कड झालं, कड. हा, आता ते खूप मुश्किल आहे. करून बघा. गोल गोल फिरेल, पण येस नोचा आन्सर खूप अवघड देईल. ओके, करू शकतात तुम्ही. थँक्यू सर. खूप सुंदर शिकवलं तुम्ही. थँक्यू. चला, थँक्यू. म्हणजे चला, ठीक आहे, ठीक आहे. आज खूप टाइम झाला, मला अदर पण काम आहेत. चला, ठीक आहे. चला, सर्वांनी मला आज ऐकून घेतलं. सर्वांचे खूप खूप आभार. उद्या आपण रोजच्या टायमाला भेटूया. थँक्यू 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 सो मच. थँक्यू.